आदरणीय परमपूज्य तात्या, उपस्थित सर्व ईश्वरनिष्ठांची मंडळी, गेले 25 वर्ष ही संस्था महाराष्ट्रामध्ये एक प्रतापी युवक निर्माण करण्याचं काम करते आहे आणि त्या कार्याचा भाग म्हणून हे 16 इथं संपन्न होत आहे. एकच काम सातत्यानं 25 वर्ष करणं, याच्यासाठी जे कष्ट लागतात त्या सगळ्या कष्टाचा मी स्वतः साक्षीदार आहे. पहिल्या शिबिरापासून मी आजपर्यंतच्या जवळजवळ काही अपवाद वगळता सर्व शिबिरामध्ये मला आपल्याशी बोलण्याचा योग आला. आज इथं या पवित्र क्षेत्री आपण सर्वजण आहोत आणि दुपारची वेळ आहे. मी ज्या वेळेला मगाशी आलो त्यावेळेला सगळे समाधीस्थ होते. मगाशी मी ज्या खोलीमध्ये उतरलो, पतंजलींचा समाधी योग जो आहे, संप्रज्ञात समाधी आणि असंप्रज्ञात समाधी, इथं हॉलमध्ये फिरून गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की नेमकी समाधी कशाला म्हणायचं, त्याचा अनुभव आला. थोडे थोडे आपण सर्वजण जागे झाला असाल अशी अपेक्षा. संत आणि समाज अशा विषयावर आपण, मी आल्यानंतर जगन्नाथ महाराजांना म्हटलं मला थोडेसे मुद्दे काढून द्या. त्यांनी काही मुद्देही काढून दिले. मी जो अभ्यास केला आणि करतो आहेस, समाज कालचा, आजचा आणि उद्याचा कसा असेल, समाज काल कसा होता, आज कसा आहे, उद्या कसा असेल, याच्यावर जगभरामध्ये अनेक विचारवंत काम करत आहेत. जसं की रामायण कालातील समाज होता, महाभारत काळातील समाज होता, मधल्या काळातील समाज होता आणि आत्ता आपण ज्या जगामध्ये वावरत आहोत तो एक समाज. सर्वसाधारण समाजाची व्याख्या तुमच्या माझ्या दृष्टीनं समाजशास्त्रामध्ये अशी केली की आमच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत आमच्या सुखाची वृद्धी करण्यासाठी आणि आमच्या दुःख कमी करण्यासाठी जो आमच्या सोबत असतो त्याला समाज असं म्हटलं. म्हणजे 12व्यापासून 12व्यापर्यंत जी सुखदुःख आहेत आमची, त्या प्रत्येक सुखदुःखामध्ये आमचा सुखाचा आणि दुःखाचा वाटेकरी जो असतो त्याला समाज असं म्हटलं. पण समाज आणखीन की ज्या विषयी आपण विचार करत आहोत, काल, आज आणि उद्या, अनेक पुस्तकं आहेत. त्या पुस्तकाचा मी जाता जाता रेफरन्स आपल्याला देतो आहे. काल समाज कसा होता, असं म्हटलं जातं की आजपर्यंत मानवाचा जो विकास आहे तो त्याच्या विचाराचा विकास आहे. हा विकास, विचारांचा विकास सुरू कधी झाला, म्हणजे असं म्हटलं जातं की मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी आहे आणि मी एक पुस्तक अभ्यास केले की त्याच्यामध्ये अल्विन टॉफलर नावाचा एक विचारवंत आहे. तो म्हणतो की मानवी जीवनामध्ये आत्तापर्यंत माणसाच्या जगण्यामध्ये 3 लाटा आल्यात. त्याला थर्ड वेव्ह असं ते पुस्तकाचं नाव आहे. या 3 लाटा ज्या आल्या त्या समाजामध्ये, या 3 लाटांच्यामध्ये नेमका फरक काय होता. आपण आत्ताच्या 3ऱ्या लाटेमध्ये आहोत. त्या 3ऱ्या लाटेतला समाज कसा, पहिल्या लाटेतला समाज कसा होता, दुसऱ्या लाटेतला समाज कसा होता आणि 3ऱ्या लाटेतला समाज कसा होता. असं म्हटलं जातं की माणसाची जातच जन्माला आली त्याला 30 कोटी वर्ष झाली. म्हणजे पहिला माणूस, त्याला होमोसेपियन असं म्हटलं. म्हणजे तो माकडापासून पुढं विकास झाला त्याचा. अध्यात्म जसा एक क्रमविकास आहे तसं सृष्टीसुद्धा एक क्रमविकासानं चालती आहे. जसं प्राणी अमिबापासून माणसापर्यंत प्राण्याचा विकास जर आम्ही बघितला तर हा क्रमविकास आहे. आम्ही सगळे अवतार जरी बघितले, आमचे सगळे अवतार बघितले तर ते क्रमविकासामध्ये आहेत. जसं की जलचर, उभयचर पासून माणसापर्यंत 7वा आणि 8वा,
हा सगळा संबंध क्रमविकास आहे. मग माणूस नावाच्या जातीचा जो क्रमविकास सांगितला, करोडो वर्षापूर्वी माणसाची जात जन्माला आली. ती पहिली लाट कशी होती? माणूस नावाची जात त्यावेळेला राहत होती की ज्या वेळेला भाषा नव्हती, ज्या वेळेला लिपी नव्हती, त्यावेळेला माणूस फक्त दोनच गोष्टीसाठी जगत होता. त्याला दोनच भुका होत्या. एक होती पोटाची भूक आणि एक होती शरीराची भूक. याच्या पलीकडची त्याची भूकच नव्हती. आणि करोडो पिढ्या तुमच्या माझ्या पूर्वजांच्या अशा गेल्या. समूहामध्ये माणूस राहायचा आणि त्या समूहामध्ये राहिल्यानंतर त्याच्या या दोनच गरजा भागवल्या जायच्या. पुरुष शिकारीला जायचा, स्त्री त्या गुहेमध्ये असायची, ती सगळ्यांचं संगोपन करायची आणि पुरुष बाहेर जायचा. अशी करोडो तुमच्या माझ्या पिढ्या गेल्या. दुसरी लाट सुरू झाली, ती माणसानं लग्न केलं, खरं लग्न केलं, संस्काराला सुरुवात झाली, मर्यादेला सुरुवात झाली, भाषा आणि लिपीला सुरुवात झाली, शोधाला सुरुवात झाली. दुसरी लाट सुरू झाली, ती माणसाला बोलायला यायला लागलं. काही लाख वर्षापूर्वी गुहेच्या मध्ये माणसाची लिपी सुरू झाली, ती चित्रातून सुरू झाली. त्यावेळेला माणूस थोडा विकसित होत होता. पहिलं कुटुंब ज्या वेळेला जन्माला आलं त्यावेळेला असं लक्षात आलं की माणसाच्या त्या गटामध्ये, त्या समूहामध्ये राहत असणाऱ्या एका माणसाच्या असं लक्षात आलं तरी आपण जगतोय, या जगण्याला काही बुद्धिमत्ता नाही आहे. म्हणून त्या समूहातल्या एका नरानं, कारण नरमादीच्या दोनच रूपामध्ये दोनच होत्या गोष्टी त्यावेळेला पहिल्या लाटेमध्ये पूर्वजांच्या त्या समाजामध्ये. आणि मग विकास झाला आणि दुसरी लाट सुरू झाली. आणि दुसऱ्या लाटेमध्ये त्यातल्या एका नरानं एका मादीला निवडलं, एका गुहेचा आसरा घेतला आणि पहिलं कुटुंब जन्माला आलं. आणि मग सुरू झाला संस्कार, मग सुरू झाला माणसाच्या जातीचा विकास सुरू झाला, नागरीकरण सुरू झालं, शोध सुरू झाले. आणि मग सुरू झाल्यानंतर दुसऱ्या लाटेमध्ये, पहिली लाट दुसऱ्या लाटेमध्ये संस्कार नावाची गोष्ट, त्या ज्या बुद्धिमान माणसानं पहिलं घर निर्माण केलं, त्याच्याच अनेक मित्रांनी अनेक माद्या निवडल्या आणि पहिलं गाव जन्माला आलं. ते घर आणि ते गाव आणि मग संस्काराला सुरुवात झाली. आणि त्यांच्या मनामध्ये आलं त्या माणसाच्या की आपल्या पोटी आता बाळ जन्माला आला आहे, तर त्या बाळावर आपल्याला संस्कार करायला पाहिजे. त्या विकसित दुसऱ्या समाजामध्ये जो विकसित होत होता, त्या समाजामध्ये अजून बाकीच्या गोष्टी नव्हत्या. फक्त लेकराला एक चांगलं जगवणं, सुसह्यपणे त्याला जगता यावं, आनंदानं जगता यावं, यासाठी त्या गुहेतल्या आईबाबाची धडपड सुरू झाली दुसऱ्या लाटेमध्ये. दुसऱ्या लाटेमध्ये संस्कार, त्या समाज आणि संस्कार, तिथं संस्कार होत कसा होता? तो बुद्धिमान बाप आणि बुद्धिमान आई असं लक्षात यायचं. सूर्य उगवलेला असायचा सकाळी, कासराभर वर आलेला असायचा आणि त्या मुलाची आई, गुहेत जन्माला दिलेल्या मुलाची आई, 4-5 वर्षाचं लेकरू, नुसत्या उगवलेल्या सूर्यानं अवघी सृष्टी जागी झाली आहे आणि माझं बाळ झोपलंय हे त्या आईला खूप वाईट वाटायचं. आणि मग ती आई यायची घरामध्ये आणि त्या बाळाला उठवायची. त्या विकसित होत जाणाऱ्या समाजातली आई आपल्या बाळाला उठवताना खूप छान उठवायची. रामा रघुनंदना उठ रे बाळा अशी म्हणायची. वस्कन चादर अंगावरची काढून एक कारट्या उठ असं नसायचं. काकडा सुरू झालाय उठ असं नसायचं. ते सहजता होती, संस्कार सहज होत होता, पहाटेची वेळ आणि तो विकसित. उठल्यानंतर आई आणि वडील त्या लेकराला दुसरी दीक्षा देत होती, ती शारीरिक विकासाची देत होती. तिसरी दीक्षा देत होती, ती आई जेवताना देत होती, संध्याकाळी झोपताना देत होती. तो शास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ असा म्हणतो, तो सोशल इकॉनॉमिक सायंटिस्ट असं म्हणतो की दुसरी लाट होती ती 1990 होती. या दुसऱ्या लाटेमध्ये शास्त्र, विज्ञान, तत्त्वज्ञान या सगळ्या गोष्टीचा विकास झाला. आणि 1990 नंतर मात्र ज्या समाजामध्ये आत्ता आम्ही राहतो ती लाट पूर्ण, ज्या लाटेला आपण अस्वस्थ असं म्हणतो,
ही एक चंगळवादाची लाट सुरू झाली आहे 1990 नंतर, की ज्या लाटेमध्ये आम्ही आहोत त्या लाटेला चंगळवादाची लाट असं म्हटलं. कारण 90 नंतर जगभरामध्ये एक आर्थिक, सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या एक खूप मोठा बदल झाला. त्या बदलाला असं म्हटलं की खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण. सगळ्यात जास्त आत्ता विक्री, निर्मिती आणि खरेदी कशामध्ये असेल तर सौंदर्य प्रसाधनामध्ये. करोडोंचा बिझनेस हा जगामध्ये सुरू आहे. ज्या चंगळवादाच्या जगामध्ये आम्ही सध्या वावरतो आहोत, इथं नितांत संतांची का आवश्यकता आहे त्याचं वर्णन मी या तिसऱ्या लाटेचं करतो आहे. कारण दुसऱ्या लाटेपर्यंत माणसावर कुटुंबानी समाजाचा प्रभाव होता. तुम्ही स्वतःला आठवा, ज्या व्यक्ती 1990च्या पूर्वी 10, 12, 15 समजेचं वय येईपर्यंत आहेत, ज्यांचं वय त्याच्या अगोदरचं आहे, त्यांनी स्वतःला विचारा, आपल्यावर प्रभाव होता तो कुटुंबाचा होता, समाजाचा होता. मी ज्या घरात जन्माला आलो, मी माझ्या आईवडिलांचं 9वं अपत्य आहे. 90 नंतर बंद झालं आहे. 90च्या अगोदर 80 ते 90 कालावधी होता या देशातला. हम दो हमारे दो, माँ बाप फेक दो, हा होताच. 1990 नंतर हम दो हमारा एक बजाज, एकच कार्ट किंवा एकच बाळ्या किंवा एकच बाळी जन्माला आली पाहिजे. 1990च्या अगोदर जन्माला आलेल्या प्रत्येकानं स्वतःला विचारावं की आपल्यावर आईवडिलांचा किती प्रभाव होता, आपल्यावर गावाचा किती प्रभाव होता. मी कायम सांगतो की मी आमदाराचा मुलगा होतो, मी देशमुखाचा मुलगा होतो. मी गावात फिरत असताना चुकून माझ्या तोंडातून शिवी गेली तर गावातला कुठलाही माणूस माझ्या थोबाडीत मारू शकत होता. आणि माझा वडील प्रभावी असला तरी माझा वडील त्या माणसाला प्रश्न विचारू शकत नव्हता, कारण मी गावाची प्रॉपर्टी होतो. मी आमच्या गावच्या कार्ट्याच्या तोंडातून शिवी येता कामा नये, ही गावाची भूमिका होती. म्हणजे व्यक्तीवर, कुटुंबाने, समाजाचं. बाहेर चुकलं तर घरातल्यांना काय वाटेल? लाज वाटेल, भय होतं, एक दबाव होता, एक व्यवस्था होती. आणि 1990 नंतर मात्र ही व्यवस्था संपली. याला असं म्हटलं जातं, महाराष्ट्रातले एक विचारवंत असं म्हणतात की 1990पर्यंत मनवंतर होतं. म्हणजे माणूस मनाचा पण विचार करायचा आणि वस्तूचा पण विचार करायचा. म्हणजे माणसं एकत्र राहावीच, सहजीवन असावं, माणसाचं सहयोगी सहजीवन असावं याचा पण तो विचार करायचा. आणि संपत्ती पण घरामध्ये असावी त्याचा विचार करायचा. त्याला माइंड आणि मॅटर असं म्हटलं जातं. 1990पर्यंतचा जो समाज होता तो मन आणि वस्तू या दोन्हीवर प्रेम करत होता. म्हणजे त्याला श्रीमंती ही हवी होती, पण 90च्या अगोदरची श्रीमंती ही नीतिमंत श्रीमंती असावी असा ध्यास होता. पापाचा पैसा घरात घेणं हे त्यावेळची घरातली स्त्री, कुलीन स्त्रीसुद्धा ती नापसंत करायची. म्हणजे घरात येणारा पैसा हा तृप्त असला पाहिजे, तपश्चर्याचा असला पाहिजे आणि ज्वलंत असला पाहिजे. म्हणजे नीतिमंत श्रीमंती असली पाहिजे, याच्यावर सगळ्यांचं एकमत होतं. असा समाज होता 1990पर्यंत. घरामध्ये मोठ्यांचा आदर आणि लहानांची कदर हा संस्कार होता. प्रत्येक घरात जरी आम्ही एकत्र कुटुंब 20-20, 25-25, 50-50 माणसांची कुटुंब, मोठी व्यक्ती घरात समोरून आली तर उठून उभं राहायला जायचं, तिला जागा दिली जायची. कधीच मुखावाटे असा अवज्ञा करणारा शब्द त्यावेळेला घरातून बाहेर पडत नव्हता, समाजात पडत नव्हता. 1990 नंतर त्याला असं म्हटलं की समूहवाद, आणि 1990 नंतर जे सुरू झालं त्याला व्यक्तिवाद असं म्हटलं. म्हणजे माणसाचा प्रवास समूहवादाकडून व्यक्तिवादाकडे सुरू झाला. 1990 नंतरची घरं बघा. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे एक मुलगा किंवा एक मुलगी, प्रचंड पोकळी घरामध्ये, म्हणजे विस्कटलेली नाती, बेडरूममध्ये भांडणारी आणि दिवाणखान्यामध्ये नाटकी हसणारी कुटुंब व्यवस्था थोडीफार प्रमाणात. विस्कटलेली नाती, विस्कटलेला जिव्हाळा. माणूसच राहतो का काही या समाजामध्ये, अशी तुम्हाला सगळ्यांना शंका येणारी. कारण ज्या जगामध्ये राहतो त्याला मी मगाशी म्हटलं की चंगळवाद. आज अमेरिकेतला किंवा इंग्लंडमधला स्प्रे कपड्यावर मारायचा तो आज वाड्या वस्त्यावर येऊन पोहोचला. दिसावं कसं याच्यासाठी अट्टहास असणारं जग सुरू झालं ते 1990 नंतर.
1990च्या अगोदरचा जो समाज होता ते असावं कसं याविषयी आग्रही होता. आता आम्ही दिसावं कसं. एक खूप छान उदाहरण आहे, कारण ज्या जगात आम्ही राहतो ते जगातला आत्ता जे समाज सांगतोय ते समाज नेमका कसा आहे त्याचं आकलन होण्यासाठी या उदाहरणाची खूप आवश्यकता आहे. एक सुजित कुट्टन नावाचा मुलगा एक 10 वर्षापूर्वी चेन्नईमध्ये ज्युनियरच्या धावण्याच्या स्पर्धेमध्ये पहिला आला. पहिला येणं ही गोष्ट मी सांगतोय त्याच्यामध्ये कोणतीही लक्षणार्थ नाही आहे, लक्षार्थ नाही आहे. पण त्याची गंमत अशी आहे की त्याचा वडील ICUमध्ये इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये हार्ट अटॅकनं शेवटचे श्वास मोजत होता आणि मुलगा आणि आई ही ग्राउंडवर शर्यतीमध्ये सहभागी झाली होती. ज्या क्षणाला सुजित कुट्टन धावण्याच्या स्पर्धेमध्ये पहिला आला त्याच वेळेला त्याच्या वडिलांनं ICUमध्ये इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये आपला शेवटचा श्वास घेतला. आणि मग मद्रासमध्ये चेन्नईमध्ये त्यावेळेला शेकडो चर्चासत्र झाली की सुजित कुट्टननं त्यावेळेला कुठं असायला पाहिजे होतं. मैदानावर शर्यत जिंकण्यासाठी असायला हवं होतं का त्याचा वडील शेवटचा श्वास इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये घेतो आहे तिथं वडिलांच्या शेजारी वडिलांच्या डोक्यावर हात ठेवून वडिलांना आधार देणारा तिथं सुजित कुट्टन असायला पाहिजे. ही 10 वर्षापूर्वीची चेन्नईची घटना आहे. आज तुमच्या माझ्या समोर सुद्धा या घटना सगळ्या आहेत, आमच्या आजूबाजूला घडतात. म्हणजे माणूस नावाची जात ज्या एका प्रेम आणि जिव्हाळा नावाच्या एका उच्च जीवनमूल्यावर जगते त्या माणूस नावाच्या जातीतला तो समाजातला ह्या अनमोल गोष्टी संपून गेल्या तर त्या समाजामध्ये उरतं का असं. मग आता 1990 नंतर तुम्ही आम्ही आणि याच्यानंतरचा तर काळ आणखीन भयानक आहे. मी जे पुस्तक आणखीन एका लेखकाची सांगतो आहे, चुकून कुणाला वाचायची सवय असेल, इव्हान हरारे नावाचा लेखक आहे. त्याची 3 पुस्तकं आहेत. त्याचं पहिलं पुस्तक आहे होमो सेपियन आणि दुसरं पुस्तक आहे होमो डियस. मी जे आत्ता वर्णन करतो आहे ते होमो सेपियन नावाच्या पुस्तकामध्ये आहे. आणि आता तो होमो डियस नावाचं खूप मोठं पुस्तक त्यानं लिहिलं आहे की ते 1930 नंतरचा जो समाज असेल, 1930 नंतरचा जो तरुण असेल जगभरातला, गेल्या 10-15 वर्षातला तरुणाची डेफिनेशन तो असं करतो आहे की त्याच्या पाठीवर सॅक असेल, त्याच्या कमरेखाली मोटरसायकल असेल, त्याच्या डोळ्याला गॉगल असेल आणि तो सुसाट वेगानं 13-14 तासाचं काम करणारा तरुण ह्या 10-20 वर्षामध्ये तुम्हाला दिसेल. आणि मग 1930 नंतरचा जो तरुण असेल तो तर भयानक असेल, कारण सगळीच व्यवस्था बदलत निघाली आहे. सगळेच नोकरी धंदा व्यवसाय याच्यामध्ये सगळा बदल होणार आहे. तो त्यानं लिहिला आहे होमो डियस नावाचा समाज जो अत्यंत परिवर्तनाकडे निघाला आहे त्या समाजाचं वर्णन तो करतो आहे. 1930 नंतर जगभरातली तरुणाई ही शरीरानं कमकुवत असेल पण बुद्धीनं प्रचंड बुद्धिमान असेल, त्याची बुद्धी खूप गतिमान असेल. आता घरात आपण आपल्या कार्ट्यांचं कौतुक करतोय ना, ते मोबाईल मला जमत नाही पण कार्ट्यालाच जमतंय. हे जे कौतुक करतायत ना त्या करत असणाऱ्या आईवडिलांच्यासाठी सुद्धा मी आपल्याशी जे चुकतं आहे आपल्या घरामध्ये त्याच्याविषयी बोलतो. म्हणजे हा समाज 1990 नंतरचा किंवा 1930 नंतर, आता ही चिमुरडी जी बसलेत ना ही ऐन उमेदीच्या काळावधीमध्ये 30-40-50 वर्षाची असतील. नोकऱ्या ज्या आत्ता नोकऱ्या आहेत त्या संपलेल्या असतील. दर 5-10 वर्षानं नोकऱ्यामध्ये बदल होणार आहे आणि त्यावेळेला एक प्रचंड आघात दर 5-10 वर्षाने या लेकरांच्या मनावर होणार आहे. होमो डियसमध्ये तो असं लिहितो आहे, तो सांगतो आहे की 1930 नंतरच्या पिढीला जगणं जरी बुद्धिमत्ता असली तर जगणं मुश्किल होऊन जाणार आहे. आणि हे मुश्किल होणाऱ्या प्रचंड आव्हान त्यांच्या आयुष्यामध्ये असतील. म्हणजे शारीरिक तर असतील पण मानसिक, भावनिक आणि बौद्धिक हे तिन्ही प्रकारची आव्हानं तरुणाईच्या समोर असतील. मग त्या तरुणाईला कोणत्या गोष्टी त्याच्याकडे असायला पाहिजे आणि त्या पुन्हा संतत्वाकडेच येत आहेत. 4 गोष्टी असायला पाहिजेत असं ते म्हणत आहे. त्याच्याकडे सृजनशीलता, त्याच्याकडे कॉन्फिडन्स, क्रिएटिव्हिटी, कपॅसिटी आणि कम्युनिकेशन स्किल आणि क्रिटिकल ॲनालिसिस या 5 गोष्टी त्याच्याकडे असल्या पाहिजेत असं. आणि ह्या सगळ्या गोष्टी संतांनी आम्हाला शिकवलेल्या. मी ही गोष्ट आत्तापर्यंत असलेल्या आपल्या सगळ्यांच्या बाबतीत बोलतो आहे. समाज
आपल्या धारणेमध्ये, भारताच्या धारणेमध्ये रामायणकालीन समाज कसं होतं? त्यातला प्रत्येक भाऊ होता, तो म्हणत होता की माझं ते पण तुझं आणि तुझं ते पण तुझं. समाज व्यापक होता, विकसित समाज, खूप निर्मळ मनाचा होता. मंथरा, कैकेयी, काही अपवाद वगळता रावणसुद्धा म्हणजे रामायणातला व्हिलनसुद्धा गुणवत्तेचा आहे. जोपर्यंत सीता वश होत नाही तोपर्यंत मी तिला स्पर्श करणार नाही. आताच्या वर्णन करण्याची आवश्यकता नाही. आत्ताच कोणीतरी दक्षिण भारतामध्ये 3000, वयवर्ष 35, म्हणजे तोंडातून यांची नावं जरी घेतली तरी रावणसुद्धा त्यांच्यापेक्षा उजवा ठरेल अशी घाणेरडी माणसं आपल्या आजूबाजूला आहेत. मग त्या समाजामध्ये जी विकृती त्यावेळेला होती त्या विकृतीचं प्रमाण कमी होतं. महाभारतातला समाज होता, त्यातला प्रत्येक भाऊ म्हणत होता माझं ते पण तुझं, तुझं ते पण माझं आणि माझं ते पण माझं. म्हणजे महाभारतामध्ये फरक एवढा होता की पांडव 5 होते आणि कौरव 100 होते. आत्ता आमच्या सगळ्यांच्या पुढं प्रश्न तोच आहे की आत्ताच्या समाजामध्ये जी विकृती दिसते त्या विकृतीमध्ये आम्ही सगळेजण तक धरून का आहोत? मी गमतीनं श्रोत्यांचे प्रकार सांगत असतो. 4th क्लास श्रोता ते आलेलं असते आणि बसलेलं असते, त्याचं कुठंच लक्ष नसते, उगाचच बसलेलं असते. की संस्कार प्रतापी सोहळा, डिजिटल बोर्ड, वरची झालर, ह्याच्यावरच त्याचं लक्ष असते. ते अजिबात ऐकत नसतं, नुसतं बसलेलं असतं. त्याच्यापेक्षा वरचा श्रोत असतो तो दिवाळीतल्या लाईटिंगसारखा असतो. दिवाळीतली लाईट जाते विजते, काही येते विजते. काय होतं? दिवाळीतली लाईटिंग कशी होते? जाते जाते विजते. तसं ते इथं बसतं आहे, कुणी हसलं तर तेवढंच लक्ष त्याचं जातं, वक्ता मोठ्यानं बोलला तेवढंच लक्ष त्याचं जातं. त्याच्यापेक्षा वरचा असतो श्रोता, तो ऐकतो, मनापासून ऐकत असतो. वक्त्याला वाटते की हाच माझा पट्ट शिष्य, त्याच्यापेक्षा दुसरा जगात दुसरा नाहीच. प्रचंड एकाग्रता, मनापासून ऐकत असते. पण व्याख्यान संपलं आणि बाहेर नेऊन त्याला विचारलं की कसं काय होतं व्याख्यान, ते म्हणते बरं होतं, छानच होतं. मी काय सांगितलं? चांगलं होतं. जे काही सांगितलं त्यातला एकही मुद्दा त्याच्या लक्षात नसतो. खूप कमी प्रभाव असतो. म्हणजे आत्ता आपण संत आणि समाज याच्याविषयी असा विचार करतो आहे की एवढे संत होऊन गेले, आत्ताही 20-20 लाख आम्ही सगळेजण पंढरीच्या दिशेनं वाहत असतो. अनेक संप्रदाय आमच्या आजूबाजूला आहेत. चांगुलपणाशिवाय दुसरं काहीच सांगत नाही. गाथा असू द्या किंवा ज्ञानेश्वरी असू द्या, गाथा आणि ज्ञानेश्वरीमध्ये चारित्र्य, सत्संगती याच्याशिवाय काहीच सांगितलं जात नाही. तरी भवताल असा काय, तर तो श्रोता जो आहे ना, खूप कमी, म्हणजे त्याचे लक्षात राहणं आणि त्याच्याप्रमाणे बदल करून घेणं याच्यामध्ये खूप कमी अंतर आहे. विवेकानंद इंग्लंडमध्ये, लंडनमध्ये एका चर्चमध्ये भाषण करत होते. स्वामीजींचं व्यक्तिमत्व, ओज, तेज, प्रभा, वाणी, म्हणजे एका रात्रीत 7 मिनिटाच्या भाषणानं अख्खं जग ज्यानं हलवलं असा तो महापुरुष बोलत होता त्या सभागृहामध्ये, आणि त्यागावर बोलत होता. भाषण इतकं प्रभावी होतं की त्या त्यागाच्या निमित्तानं एखाद्याला जर मान कापून मागितली असती तर दिली असती, इतका प्रभाव. भाषण संपलं, श्रोते निघून गेले आणि सगळ्यात शेवटी स्वामीजी बाहेर पडले. आणि बाहेर गेल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की श्रोत्यांच्या मध्ये भांडणं आहेत, भांडणं चालली आहेत आपल्या झिजलेल्या चप्पलसाठी. आत त्यागावर ऐकून आले आणि झिजलेल्या चप्पलसाठी भाषण आहे. आणि उत्कृष्ट श्रोता त्याला म्हटलं की कल सुना आज बना, काल ऐकलं आणि आज बनलो. जसं आम्ही घारेवाडीमध्ये शिबिर घेतल्यानंतर काही वक्ते आमचे शाकारावर बोलतात तिथं, आणि पहिल्याच आठवड्यामध्ये पहिल्याच रविवारी घरातला पुरुषोत्तम काळी पिशवी घेऊन लाईनला उभा राहतो. आणि मग काळी पिशवीतनं ते आणलं, अनमोल चीज घरामध्ये आणली
की ते आमचं शिबिरातनं गेलेलं आमचं कार्ट असं म्हणतं की नाही बाबा आम्हाला सांगितलं नाही खायचं. ते बा म्हणते काळी पिशवी आणलेलं शिबिरातलं शिबिरात घरातलं घरात गप खायचं. प्रभाव का नाही होत, बदल का नाही होत, तर त्या या बदलामुळे. महाभारतकालीन समाज तो असा होता आणि आत्ता आम्ही या समाजामध्ये राहतो. आणि मग समाज आणि संत असं वाटलं जातं की क्रमविकासामध्ये संत ज्या अवस्थेला पोहोचले त्या अवस्थेला अख्खा समाज जर पोहोचला. काल आपण पसायदान ऐकलं असेल. पसायदानातल्या सगळ्या मागण्या ज्या आहेत किंबहुना तिसऱ्या म्हणजे संतांचं वर्णन पहिल्या 3 ओव्या आणि नंतरच्या 3 ओव्या आहेत. पहिल्या 3 ओव्यामध्ये काय घडावं म्हणजे संत जो विचार करताय तो कोणता विचार करताय आणि दुसऱ्या 3 ओव्यामध्ये संत कसे असतात त्याचं चिंतन केलं. त्या 3 त्या 6 ओव्यापर्यंत आपण नंतर जाऊ. पण संत का समाजामध्ये का कोणत्या गोष्टीसाठी आवश्यक असतात असं. मी एका विद्वानांचं भाष्य वाचत असताना ज्ञानोबारायांनी यायचं ठरवलं. म्हणजे खरं तर हा कालावधी 750 वर्षापूर्वीचा आहे, कलियुगाचाच आहे. म्हणजे त्या काळातला जरी समाज बघितला किंवा ज्ञानोबारायांचं बघितलं चरित्र 21 वर्षाचं चरित्र जर बघितलं तर त्या चरित्रामध्ये समाज कसा होता आपल्या लक्षात येईल. म्हणजे माऊलींच्या भांड्यामध्ये 2 घास न टाकणारा समाज होता, माऊलींना शिवून न घेणारा समाज होता. आणि त्या समाजामध्ये 21 वर्षामध्ये त्यांना जे करायचं होतं येणं कशासाठी असतं त्यांचं. म्हणजे असं म्हटलं जातं की माऊली असं म्हणतात की माझ्या येण्याचं कारण काय. सगळ्या संतांनी स्वतःच्या येण्याचं कारण जसं सांगितलं तसं माऊली स्वतः म्हणतात की मी का येतो आहे. म्हणजे समाज एवढा रसातळाला गेला असताना सुद्धा, पशुत्वाला गेला असताना सुद्धा माझं येणं का आहे त्याच्याविषयी ते मास्टर सेंटेन्स सांगतात. पण संतांचं येणं का असतं आणि आमचं येणं का असतं. काही जन्माचे सिद्धांत किंवा पुनर्जन्माचे सिद्धांत सांगितले. त्या सिद्धांतापैकी संतांचं येणं कशासाठी असतं आणि ते समाजासाठी काय करत असतं. पहिला सिद्धांत असा सांगितला माणसाच्या येण्याचा की क्रमविकासाचा सिद्धांत सांगितला. म्हणजे असं म्हटलं जातं की 6व्या अध्यायामध्ये असा प्रश्न विचारला भगवंताना अर्जुनानं की आम्ही साधना करतो आहोत, आम्ही नीतीनं चरित्रानं वागतो आहोत, आमच्या आयुष्यामध्ये दिवसभरामध्ये आम्ही चांगलं वागतो आहोत, मुखी नाम हाती मोक्ष ही धारणा घेऊन आम्ही जगतो आहोत, साधना करतो आहोत. पण साधना करत असताना जी उच्चतम अवस्था आहे ती अवस्था नाही प्राप्त झाली. तू नाही भेटला भगवंता, तुझं दर्शन नाही झालं, सायुज्य मुक्ती नाही मिळाली, तर ते जीवाचं काय होतं. मग तो क्रमविकास सांगितला शुचिनाम श्रीमतानगे. मग ते असं म्हणतात की तुझी अर्धवट राहिलेली साधना पूर्ण करण्यासाठी तू अशा घरात जन्माला येशील की ते घर तुझ्यासाठी कल्याणकारी असतं. जन्माला आल्याबरोबर तुझे गण गोत सगळे सोयरे पै पाहुणे तुला याच मार्गावर घेऊन जाणारे असतील. माझ्या वडिलांची मिरासी का देवा, जगी ऐसा बाप व्हावा. हे सगळ्या गोष्टी आहेत की त्या घरात जन्म होतो. क्रमविकासाच्या सिद्धांतानुसार योगभ्रष्टाचा जन्म होतो. असे योगभ्रष्टाचं एक वर्णन स्वामी विवेकानंदांच्या चरित्रामध्ये आलं आहे. विवेकानंदांनी सगळं पदवी पूर्ण केल्यानंतर मन पूर्ण नास्तिक होतं, ईश्वरावर विश्वास नव्हता, श्रद्धा नव्हती, संदेह होता मनामध्ये. आणि अशा ऐन जवानी प्रचंड बुद्धिमत्ता, प्रखर बुद्धिमत्ता, पाश्चात्य तत्त्वज्ञान सगळं वाचलेलं होतं. आणि त्यावेळेला स्वामीजींच्या मनामध्ये विचार होता की देव आहे की नाही, आणि जर असेल तर तो कुणाला भेटला आहे का, आणि भेटलेला माणूस मला भेटेल का, याच्यासाठी संबंध कलकत्त्यामध्ये. स्वामीजी कुणी सांगितलं की या माणसाला देव भेटला आहे की स्वामीजी त्याला जाऊन भेटायचे आणि म्हणायचे तुला देव भेटला आहे. नाही म्हटलं की ते निराश व्हायचे. करता करता स्वामीजींना कुणीतरी सांगितलं की गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांचे वडील रवींद्रनाथ टागोर यांना देव भेटला. कारण त्यावेळेला गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांचे वडील देवेंद्रनाथ टागोर हे जहागीरदार त्या भागाचे होते आणि नदीमध्ये त्यांची एक नाव होती आणि त्या नावेमध्ये सगळं
बेडरूम सगळ्या व्यवस्था होतं. त्या बेडरूममध्ये गेले 6 महिने नाव त्या नदीमध्येच होती. त्या नावेमध्ये गेले 6 महिने ते ध्यान करत होते. ते आलेच नव्हते किनाऱ्याला. स्वामीजींना समजलं की कदाचित त्यांना भेटला असेल, म्हणून स्वामीजी नदीच्या काठाला गेले आणि पोहत पोहत त्या नावेवर गेले. म्हणजे परमेश्वराला भेटलेल्या माणसाला भेटण्याची प्रचंड जिज्ञासा आणि तीव्रता त्यांच्या मनामध्ये होती. आपल्या मनामध्ये किती असते बघा, देव भेटावा म्हणून. ते वर गेले नावेमध्ये. गेल्यानंतर ज्या खोलीमध्ये देवेंद्रनाथ टागोर बसले होते ध्यानस्थ, त्या खोलीला दमदिशी लाथेनं दरवाजा उघडला. कारण घाई झाली होती त्यांना, जी ज्याला देव भेटलाय त्या माणसाला भेटायची. लाथेनं दरवाजा उघडला तर ध्यानामध्ये बसलेल्या देवेंद्रनाथ टागोरांनी समोर बघितलं तर हा तेजस्वी तरुण शरीरावरून पाणी निथळत आहे, कारण पोहत आला होता, अस्वस्थ आहे. आणि उघडलेल्या डोळ्याने बघितल्यानंतर स्वामीजी पहिलाच प्रश्न दंगदिश विचारत आहेत. लाथेनं उघडलेल्या दरवाजामध्ये आत घुसल्यानंतर कोणतेही मॅनर्स एटिकेट न पाळता ते विचारताय देवेंद्रनाथ टागोरांना की तुम्ही देव पाहिला आहे का? त्यावेळी देवेंद्रनाथ टागोर असं म्हणतात की बाळा नाही रे, पूर्वीची माणसं खरं बोलत होती, देव नाही पाहिला तर नाही पाहिला. आता देव दाखवणारे खूप आहेत आपल्या आजूबाजूला, नसला पाहिला तरी. कारण सोपी गोष्ट नाही देव पाहणं किंवा देव एखाद्याच्या आयुष्यामध्ये येणं. विश्वाचे अर्थ माझे मनी प्रकटले असं म्हणतात. विश्वाचा अर्थ एखाद्या 3.5 हाताच्या देहामध्ये प्रकट होणं ही खूप मोठी अनमोल अशी घटना आहे विश्वामध्ये. एखाद्या माणसाला निवडून ते विश्वाचा अर्थ त्याच्या हृदयामध्ये ज्या वेळेला येतं त्यावेळी ती घटना खूप विलक्षण असते. बिला मौसम फूल खिलते हैं. म्हणजे एखादा साक्षात्काराला पोहोचतो, एखादा ईश्वरी तत्वाला प्राप्त होतो, त्यावेळेला ती घटना पृथ्वी तलावरची एक अनमोल घटना असते. 12 कोस त्या लहरी पोहोचत असतात. बिना मौसम फूल खिलते हैं, बिना मौसम फल खिलते हैं. जहाँ जहाँ पैर गिरते हैं, जिथं जिथं या जीवनमुक्त माणसाचे पावलं पडतात तिथं कमल खिलते. कमल म्हणजे मी आत्ताचं सांगतोय ते कमल नव्हे, लगेच गैरसमज. कारण आम्ही सगळेच पिछाडून गेलो. त्या IT सेलनं पार गांगरून टाकलंय कमळ कमळ कमळ. मी जे सांगतोय ते हे कमळ सांगतोय. बिना मौसम फूल खिलते. देवेंद्रनाथ टागोर असं म्हणतात की नाही रे बाळा, मी नाही तुला, पण तुझे डोळे योगभ्रष्टासारखे दिसत आहेत. सामुद्रिक विद्येमध्ये देह ज्या वेळेला एका माणसाला समाज परिवर्तनाचं काम करण्यासाठी ज्या वेळेला देह बहाल केला जातो, ज्या वेळेला सामुग्री दिली जाते त्या 3.5 हाताच्या देहामध्ये, की जसं माऊली म्हणतात की ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंब. म्हणजे एखादा विलक्षण माणूस विकसित होऊन पूर्ण विकसित होऊन संतत्वाला पोहोचल्यानंतर अख्ख्या जगाला परिवर्तन करण्यासाठी ज्या वेळेला येतो त्यावेळेला अवघं विश्व त्या महापुरुषाला आपल्या जवळची सगळी संपत्ती बहाल करतो, सगळं सामुग्री बहाल करतो. मग ती सामुग्री कोणती असते? की जसं मी आत्ता सांगितलं की त्याच्या वाणीमध्ये ताकद असते, त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये चुंबकीय, म्हणजे तो जिथं जाईल तिथं माणसं गोळा होत असतात. त्याची वाणी ऐकायला माणसं तरसत असतात. योगभ्रष्टाच्या काही लक्षणापैकी सामुद्रिक शास्त्रामध्ये असं सांगितलं की त्याचे डोळे तेजस्वी असतात, त्याचे दात मोत्यासारखे असतात, त्याचे हात अजानुभव असतात, म्हणजे गुडघ्यापर्यंत असतात. अजिबात तपासून बघू नका. त्याच्या पायाच्या अंगठ्या शेजारचं बोट लांब असतं. अजिबात असं करून सुद्धा बघू नका, असण्याची शक्यता आहे. योगभ्रष्ट याचा अर्थ की तो येतो आहे जन्माला, राहिलेली साधना पूर्ण करतो आहे, क्रमविकास असं म्हटलं. दुसऱ्या प्रकारची माणसं तुम्ही आम्ही जन्माला कशासाठी येतो की लॉ ऑफ जस्टिस, कर्मन्यायाच्या सिद्धांतानुसार आम्ही एकमेकाची फेडायला येतो. जी काही असेल आडवाडवी जिरवाजिरवी, आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये एक द्वेषाची मूर्ती असते. प्रत्येकाच्या मनामध्ये तुम्ही कितीही नाही म्हटलं तरी, घरातली असेल, दारातली असेल, चुलता असेल, राजकारणातली असेल, ती व्यक्ती मेली की आपलं आयुष्य अस्वस्थ होतं. कारण मग द्वेष करायचं कोणाचं, पोकळी निर्माण होतो. कर्मन्यायाचा सिद्धांत याचा अर्थ की जे जे काही राहिलेलं आहे आपल्या हातून पांग फेडायचं एकमेकाचं, ते पांग फेडण्यासाठी आम्ही जन्माला येत असतो. तिसरं ऋणानुबंधाचा सिद्धांत समजला. एकमेकाचा ऋण फेडण्यासाठी आम्ही जन्माला येतो.
मी कराडमध्ये एका गावामध्ये बोलत होतो ऋणानुबंधाच्या सिद्धांताविषयी. काही नवरा बायको असे असतात 70 वर्ष संसार चाललेला असतो, 50 वर्ष, पण रोज भांडत असतात, पण अजून विस्कटलेले नसतात. पांगच फेडायचा हो, एकाच घरात येऊन झोपाय का? म्हणजे मी त्या नवरा बायकोविषयी बोलतो, कारण नवरा बायको लग्न हा एक असा किल्ला आहे. माझं परमनंट वाक्य आहे पु ल देशपांड्यांचं, की त्याच्या बाहेर असणारे आत जाण्यासाठी धडपडतात आणि आत असणारे बाहेर जाण्यासाठी गुदमरतात. आपलं काय चाललंय ते आपलं आपण समजून घ्या. त्या व्यवस्थेमध्ये म्हणजे कर्मन्यायाचा मग माझं प्रवचन संपल्यानंतर ते आजी आजोबा आले. ते म्हणले, लेकरा तू सांगतोयस ती खरं आहे, आम्ही गेले 50 वर्ष निष्ठेनं भांडतो एकमेकाशी आणि आम्हाला कळलंच नाही. मग त्या दिवशीपासून त्यांचं भांडण बंद. कर्म न्याय ऋणानुबंधाचा सिद्धांत. आणि आता आपण संतांच्या विषयी बोलतो आहोत, की त्याला लॉ ऑफ नेसेसिटी असं म्हटलं. जगाच्या गरजेसाठी संत आपल्यामध्ये येतात. धर्माची वाट मोडे अधर्माची शीग चढे, तै आम्हा येणे घडे जड जीवा उद्धरणे. म्हणजे ज्या वेळेला माणूस नावाची जात अधर्मानं जगते, अनितीनं जगते, अन्यायानं जगते, हिंसेनं जगते, घृणेनं जगते, आम्ही सगळेजण आत डोकावून आमच्या मनामध्ये सगळ्यांनी आपल्या स्वतःच्या मनामध्ये डोकावलं, तर मी आत्ता ज्या शब्दांचा उच्चार केला ते सगळ्या शब्दांची विकृती आमच्या हृदयामध्ये आहे. मग ही जी विकृती आहे ती विकृती संपवण्यासाठी, आपण जगून इतरांना जगवण्यासाठी, उच्चतम जीवनाची अनुभूती देण्यासाठी संत आमच्या आयुष्यामध्ये येत असतात. आणि ज्याला स्वतः म्हणजे असा एक काळाची कृपा होते प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये. उगाचच कोणी या वाट्याला येत नाही. मी स्वतःचा विचार करतो, चांगल्या घरात जन्माला आलो, माझ्या आयुष्यामध्ये जर अपघात झाला नसता तर मी या वाट्याला आलोच नसतो. आत्ता कदाचित तिकडे जे फड चालू आहे त्या फडावर माझं व्याख्यान चालू असतं. याव करीन त्याव करीन, पिठल्याच्या पिठाची शाव करीन, याव बिनाय त्याव बिनाय, पिठल्याच्या पिठाची शाव बिनाय, असं झालं असतं. मग तिकडं कदाचित व्यासपीठ फड बदललं असतं. पण एक काळाची कृपा 21, 22, 23 कुणाच्या आयुष्यामध्ये कधी येईल सांगता येत. ती काळाची कृपा होते आणि संतांची भेट होते. आणि संतांची भेट झाल्यानंतर पुढचा जो कालावधी आहे माणसाच्या आयुष्यामध्ये, संत का यावेत? मी आत्ता म्हटलं की तुमच्या माझ्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल करण्यासाठी. म्हणजे जसं म्हटलं जातं, वाल्या ही अफवा होते आणि वाल्मिकी हे सत्य असतं. म्हणजे कोळ्याचा भूतकाळ आणि नंतरचा काळ याच्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. एकच व्यक्ती आहे, एका बाजूला अंधार आहे आणि नंतर मात्र प्रकाश आहे. संत आमच्या आयुष्यामध्ये त्यासाठी यावेत असं म्हटलं. तैसा श्रीगुरु प्रसन्न होय, शिष्य विद्या ही कीरला आहे, परी ते फळे संप्रदाय उपासिले असं. मग संत जर आमच्या आयुष्यामध्ये यायचे असतील तर नेमकं कोणतं परिवर्तन आम्हाला अपेक्षित आहे? मग कुठल्या वाटेनं आम्हाला जायचं? आत्ता जर आम्ही बघितलं, आमच्या घरातलं दृश्य बघितलं, आमच्या सगळ्यांच्या, मी आत्ता भवताल मगाशी सांगितलं आणि क्रमविकास मी मगाशीपासून आपल्याशी शेअर करतो. नको ते टाकत, हवं ते कवटाळत आम्हाला आमचा स्वतःचा विकास करायचा. विधी ते पाळीत, निषेधा ते गाळीत. म्हणजे जे विधिवत आहे त्याचा स्वीकार कर, जीवत परिपूर्ण. म्हणजे विवेकानंद असं म्हणतात की ज्या संप्रदायामध्ये तुमचा जन्म झाला त्या संप्रदायामध्ये तुम्ही मेला तर तुमच्या आयुष्याचा तुम्ही विकास नाही केला. म्हणजे ज्या संप्रदायामध्ये जन्माला आला, जगला, कारण मरताना तुम्ही विश्वात्मक होणं अपेक्षित असतं. मग विश्वात्मक होणं, मग संतांची डेफिनेशन मी मगाशी सांगितली. संत असतात कशी, त्यांची लक्षणं मी आपल्याशी बोलतो आणि आपल्या आयुष्यामध्ये त्यांनी येऊन आम्हाला काय करावं आत्ताच्या समाजामध्ये, की आत्ता रसातळाला गेलेल्या समाजाचं मी वर्णन करतो आहे की संत असतात कसे. वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदेड. मला पसायदानातले ह्या 3 ओव्या खूप आवडतात. म्हणजे संतांची लक्षणं त्याच्यामध्ये सांगितली की ते कसे असतात. वर्षत सकळ मंगळी, ते पावसासारखे असतात, सगळ्यांच्यावर समान प्रेम करतात, भेद नाही आहे करत. हा मोठा, हा छोटा, हा साधक, हा बाधक, हा पुण्यवान, हा पापी, हा सदाचारी, हा दुराचारी, कुठलाही भेद नसतो. तो सगळ्यांच्यावर समान. पाऊस जसा सगळीकडे समान वर्षाव करतो तसे संत सगळ्यांच्यावर समान प्रेम करतात. मी एक पत्र आपल्याला, अग्निपत्र नावाची जी पत्र आहेत विवेकानंदांची, त्यातलं एक पत्र आपल्याशी शेअर करतो. विवेकानंदांचे गुरुदेव रामकृष्ण परमहंस
वारांगणांना दर्शन देत नाहीत असं स्वामीजींना चेन्नईमध्ये समजलं होतं. तिथून पत्र लिहिलं आहे स्वामीजींनी. ते म्हणतात, गुरुदेव, मला असं समजलं आहे की तुम्ही वारांगणांना दर्शन नाही आहे देत. जर तुम्ही देत नसाल तर तुम्ही माझे गुरुदेव नाही आहेत. कारण आता खऱ्या अर्थानं जर गरज कुणाला असेल तर त्यांना गरज आहे. कारण इतकं दुःख आणि इतक्या वेदना दुसऱ्या कोणाच्याच वाटेला नसतात आणि त्यांच्या वेदनेवर आणि दुःखावर फुंकर घालण्यासाठी ते तुमच्या दर्शनाला येत आहेत आणि तुम्ही त्यांना दर्शन द्यावं. भेद नका करू. वर्षत सकळ मंगळी. म्हणजे भेद संपलेली तुमच्या माझ्या आजूबाजूला असणारी माणसं आहेत. जर भेद करत असतील तर ते संत नाही आहेत असं म्हणतात. सगळ्यांच्यावर समान प्रेम करणारी ती असतात. जिथं जिथं गुरु शिष्यांचं नातं येत आहे, जिथं जिथं विकासाचा मुद्दा येतो आहे, मग हे गुरुदेव आपल्या शिष्याला उन्नत करत असताना त्या गुरुदेवामध्ये, त्या संतांच्यामध्ये नेमकं कोणते गुण असतात, नेमकं काय असतं त्याच्याविषयी नाथराय असं म्हणतात. आपण संत ओळखण्याची आणखीन एक खूण त्यांनी सांगितली. शब्दज्ञाने पारंगतू, ब्रह्मानंदी सदा डुल्लतू, शिष्य प्रबोधिनी यथोचित निज भावे असं म्हणतात. तुम्ही आम्ही सगळेजण दुःखमुक्त होण्यासाठी संतांच्या भेटीला जातो. म्हणजे माझ्या आयुष्यातला एक काळ असा, घरात वाटण्या सुरू होत्या, मनामध्ये द्वेष प्रचंड होता, मत्सर प्रचंड होता आणि त्याच कालावधीमध्ये अस्वस्थ होतो. तथाकथित जी मानसिकता असते भावकी आणि गावकीची, भावकीच्या वेळेला सरस निरस 2 वर्ष घरातल्या वाटण्या. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की एक भावकीतला दुसरा माणूस आमच्या घरामध्ये वितुष्ट आणण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि त्यावेळेला माझं लग्न झालेलं होतं, बरोबर होती बायको, आणि सकाळी मी गाडी घेऊन बाहेर पडलो होतो आणि समोरून तो माणूस आला. त्यावेळेला म्हणजे डोक्यातला विष इतकं भिनलेलं होतं की त्या माणसाला, समोरच्या भावकीतल्या माणसाला मी गाडीवर बॉनेटवर उडवलं. रागाचा, क्रोधाचा अत्यंतिक टोक काय असतं ते मी अनुभवलं. आणि त्यानंतरच्या महिनेच्या रात्री मी स्वतः अनुभवले की झोप नाही, तडफड तडफड तडफड. क्रोधानं बेभान झालेलं मन शांत व्हायला तयार नव्हतं. द्वेष, क्रोध आणि बदला, सूड भावनेमध्ये मी जळत होतो कित्येक दिवस. आणि मी माझ्या गुरुदेवांच्या चरणी गेलो त्यावेळी गुरुदेव म्हटले की तुला द्यायचं असेल, मी सांगायचं असेल, या वाटेवर यायचं असेल तर तुझ्या आयुष्यात तू ज्याचा खूप द्वेष करतोस त्याच्या जाऊन पाया पड. अवघड गोष्ट होती. जन्मापासून काहीतरी वेगळा माणूस आहे असं मनात असलेला प्रचंड अहंकार. घरी आलो, स्वामीजींनी सांगितलं होतं संत नेमकं काय करतात आमच्या आयुष्यामध्ये, त्याचं मी माझ्या स्वतःच्या आयुष्याचं उदाहरण मी आपल्याशी शेअर करतो. माझ्या आयुष्यातली द्वेषमूर्ती तीच होती की ज्यानं घरामध्ये भांडं लावली. आणि माझे गुरुदेव मला सांगत होते की त्याचीच क्षमा मागून ये. सकाळची वेळ होती, गावामध्ये पाणी पुरवठ्याची व्यवस्था नव्हती त्यावेळेला. विहीर होती गावाच्या बाहेर, ते विहिरीतनं पाणी खांद्यावरून घागरी नेऊन आणलं जात होतं. मी बाहेर आलो, सकाळची वेळ होती. ती व्यक्ती समोरून खांद्यावर घागर घेऊन निघाली होती घरापुढून. मी त्यांच्या मागं निघालो. त्यांनी गती वाढवली, मी गती वाढवली. ते घरात गेले, मी घरात गेलो त्यांच्या. त्यांनी घागर ओतली रांजणामध्ये, माझ्याकडे बघितलं. त्यांना कळत नव्हतं की आता नक्की काय होणार, कारण मागं एवढा झाला होता. मी पूर्ण पालथा पडलो, पायावर डोकं ठेवलं. म्हणजे नाना माफ करा, चुकलं माझं. नानाच्या डोळ्यात पाणी, माझ्या डोळ्यात पाणी. आम्ही दोघांना एकमेकाने मिठी मारली. आयुष्यातला अत्यंतिक वैर संत काय करतात आमच्या आयुष्यामध्ये, जे संपवून आहे म्हणतात. आमच्या आयुष्यातले हे घाणेरडे विकार संपवण्यासाठी आमच्या आयुष्यामध्ये कोणीतरी यावं लागतं आणि ते येण्याची क्षमता असणारे आमच्या आजूबाजूला असावे लागतं. आता समाज आणि संत आपल्या आजूबाजूचा मी विचार करतो. आता सगळ्यात विधी ते पाळीत, निषेधा ते गाळीत.
व्यक्ती, कुटुंब आणि समाज, म्हणजे व्यक्ती, कुटुंब आणि समाज याला नीट विचारधारणेवर जर चालवायचं असेल, आयुष्याची पंचसूत्री सांगितली जाते की आहार, विहार, विचार, उच्चार आणि आचार या पंचसूत्रीनं माणूस घडत असतो, त्याचा विकास होत असतो. आणि ज्यांनी हे सगळं पाळलेलं आहे आपल्या आयुष्यामध्ये, आहार, विहार, विचार, उच्चार आणि आचार ही पंचसूत्री ज्यांनी पाळलेली आहे त्यांना संत असं म्हटलं. आहार शुद्ध सात्विक, विहार सतत सत्संगामध्ये, विचार उच्च, उच्चार कधीही चुकीचा नाही आणि आचार या सगळ्या गुणांनी युक्त असलेल्या व्यक्तीला संत असं म्हटलं. आम्हाला आत्ता आमच्या आजूबाजूला जे सुरू आहे घटना, मी मगाशी सांगितलेलं किंवा आता ह्या लेकरांच्यासाठी मी बोलतो आहे, विधी ते पाळीत आणि निषेधा ते गाळीत. काही 25 वर्षापूर्वी म्हणजे माझ्या लग्नाच्या अगोदर मला माझे गुरुदेव म्हटले, इंद्रजित, आपलं घर साधक म्हणून आपलं घर आहे ते मंदिर असलं पाहिजे. आपल्या घरात ग्रंथ आणि पुस्तकं असली पाहिजेत, पण आपल्या घरात टी व्ही असता कामा नये. माझ्या लग्नाला 28 वर्ष झाली. जे येत आहेत सगळे वारकरी, जे येत आहेत संत माझ्या घरी, सगळ्यांना माहिती आहे की माझ्या घरात टी व्ही नाही आहे. गुरुदेवांनी सांगितलं नाही एकदा, नाही घरामध्ये टी व्ही ठेवायचा, नाही टी व्ही ठेवायचा. आत्ता तर त्या पोझिशनमध्ये आलो आहे मी. आता टी व्ही संपला आहे. आता तो घराची श्रीमंती 72 इंच टी व्हीवरून ठरवली जात होती. आत्ता तुमच्या माझ्या हातातला मोबाईल कुठल्या कंपनीचा आहे त्याच्यावर आपली श्रीमंती ठरवली जाते. ॲपलचा असला की पालता ठेवते ॲपल, अर्धा तुकडा खाल्ला आहे ना सफरचंदाचा, म्हणजे तुमच्या हातातल्या मोबाईलवरून तुमची श्रीमंती ठरवली जाते. ही लेकरं समोर आहे, त्या लेकरांच्यासाठी आणि आयांच्यासाठी मी आपल्याशी सांगतोय, विधी ते पाळीत, निषेधा ते गाळीत नाही आहे सांगत कोणी. मी आत्ताही माझ्याजवळचा मोबाईल माझ्याजवळ ठेवलेला नाही. माझ्या मोबाईलमध्ये हजारो नंबर आहेत, पण मी फार तर 3 ते 4, 5 तास माझा मोबाईल चालू असतो. अनेकांना अनुभव आहे त्याचा. याचा घात किती झाला आहे आपल्या घरामध्ये. आणि आता त्याच्यावरून इकडं मी मगाशी जे 5 क्रिटिकल थिंकिंग सांगितले ना, त्याच्यावर यायचं आहे आपल्याला, की ह्या सगळ्या गोष्टीचा मार कुठंपर्यंत आली, ही लेकरांची बुद्धिमत्ता कुठंपर्यंत पोहोचली, त्याचं वर्णन मी आपल्याशी करतो आहे. एक पुस्तक मी आपल्याशी शेअर करीन, त्याचं नाव आहे माध्यम कल्लोळ नावाचं पुस्तक आहे. निलांबरी जोशींनी लिहिलेलं आहे. आणि या मोबाईलनं जगभरातल्या समाजावर आणि या तरुणाईवर काय प्रभाव टाकलाय, त्या प्रभावाचं वर्णन त्यांनी 20 ॲप्सच्या माध्यमातून केलं. या मोबाईल आपल्या हातामध्ये आहे, त्याच्यामध्ये त्यानं काय काय कमाल केली ते सांगतात. त्यातलं पहिलं ॲप आहे शेल्फी नावाचं ॲप आहे. म्हणजे ते स्वतःची शिल्पी, आता म्हणजे ज्याला स्वतःची प्रतिमा नसते ते शिल्पी काढतात असं कोणीतरी विद्वानानं म्हटलं आहे. ज्याला स्वतःची प्रतिमा नसते ते शिल्पी काढतात. शेल्फीमुळं जगभरामध्ये रोज 40 आत्महत्या होत आहेत. हे मी नाही आहे सांगत, मी जे पुस्तकाचं नाव सांगितलं आहे अभ्यासपूर्ण आहे. त्याचं कारण असं आहे, त्या शेल्फीला 20 फिल्टर आहेत. कोणाचं काय राहिलंय का बाहेर बघा. हां बरं 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 मग आता जाऊ दे का येऊ दे. सुरू करायचं नाही. श्रोते एकदम उधळले बाहेर. म्हटलं काय झालं, म्हटलं आत्ताच एक अनिल गेला आहे, आता आणखी दुसरं काय प्रॉब्लेम आहे का. तर मला सांगण्यात आलं की काही जणांच्या बॅगा वर आहेत आणि त्या उघड्या आहेत आणि पाऊस येतो आहे.
संन्यासी राजा जनकांना भेटायला आला होता. त्याच्या गुरुदेवांनी सांगितलं की बाबा भेट, जनक राजा जीवनमुक्त आहे. आणि जनक राजाला आल्यानंतर बघितल्यानंतर त्या संन्यासाच्या लक्षामध्ये आलं की राजा जनक भोगामध्ये आहे. मग त्या संन्यासाला असं वाटलं की आता काय आहे, ह्याच्याकडून काय शिकायचं आहे, हा तर राजा आहे आणि हा भोगामध्ये आहे. माणूस वरच्या अवस्थेमुळं वर ओळखायचा नसतो, आतून ओळखायचं असतं. एक आहे मानसी, एक आहे आळसी, दोन्ही जाणे वर्म जाणे तो पारखी, असं म्हटलं. म्हणजे जीवनमुक्त माणूस आणि संसारी माणूस याच्यामधला फरक ज्याला कळतो, वर्म जाणे तो पारखी, असं म्हटलं. त्या संन्यासी म्हटलं आल्यानंतर हे भोग बघितल्यानंतर जनकाचं म्हटलं की मी आलो होतो तुझ्याकडं ज्ञानासाठी, पण लक्षात आलं की तुझ्याकडे वैराग्य नाही आहे, मी निघतो. ते म्हटले नाही, आजची रात्र राहा. त्या दिवशी संन्यासी रात्री राहतो आहे. दोघं राजा जनक आणि संन्यासी नदीला आंघोळीला जातात आणि आंघोळीला गेल्यानंतर जनकाचा राजवाडा जळतो आहे आणि संन्यासी सांगतो आहे राजा जनकाला, राजे तुमचा राजवाडा जळतो आहे. जनकाच्या मनस्थितीमध्ये कोणताही फरक नाही, त्यांचं अर्ध्य देणं सुरू आहे. ते संन्यासी म्हणतो महाराज मला गेलं पाहिजे. म्हणजे का नाही, ते माझी लंगोट वाळत घातली ती जाण्याची शक्यता. जो भोगामध्ये आहे तो स्थिर आणि शांत आहे. म्हणजे आतून स्थिर आणि शांत, म्हणजे संतांच्या लक्षणातलं एक लक्षण आहे की देह तरी वरी चिली कडी, म्हणजे देह वरच्याकडे फिरतोय पण आतली दशा आहे ती स्थिर आणि शांत. म्हणजे जनकाचं आणखीन एक श्रोत्याचं उदाहरण दिलं जातं आहे. अजून ते श्रोते येऊन बसेपर्यंत मी ते बोलतो आहे की ते संध्याकाळी रोज राजा जनक याज्ञवल्काच्या दरबारामध्ये ऐकायला जायचं. म्हणजे त्यावेळच्या व्यवस्थेनुसार आश्रमामध्ये संध्याकाळी 6 वाजता बरोबर प्रवचन सुरू व्हायचं. सूर्य डुबलेला असायचा, निरंजन लावलेलं असायचं. राजा याज्ञवल्क ऋषी समोर बसायचे, सगळे जे शिष्य आहेत ते समोर बसायचे, ऐकायला बसायचे. आणि याज्ञवल्क ऋषी जोपर्यंत राजा जनक येत नाही तोपर्यंत प्रवचन सुरू करायचे नाही. मग त्यातली जी उन्हाळ कार्टी होती ती म्हणायची की गुरुजी तुम्ही भेद करता. म्हणजे कसं काय भेद करता? नाही, जनक येईपर्यंत तुम्ही बोलतच नाही, म्हणजे आम्ही काय नाही का तुमचे शिष्य? तर याज्ञवल्क ऋषी म्हटले अरे तो उत्कृष्ट श्रोता आहे, मग आम्ही कोण आहे? आम्ही काय नुसतं बसतो का? दुसऱ्या दिवशी राजा जनक आणि याज्ञवल्क हे दोघांचं म्हणजे सुरू झालंच, प्रवचन सुरू झालं आणि पाठीमागच्या झोपड्या सगळ्या पेटल्या. झोपडे पेटल्यानंतर पाठीमागचे हजारो शिष्य गेले आपापली झोपडी विझवायला. आणि इथं मात्र ज्ञानदान याज्ञवल्क्यांच्या मुखातून सुरू होतं आणि राजा जनक ऐकत होते. 2च वक्ता आणि श्रोता बोलत होते. आग लागली तरी श्रवणामध्ये बाधा नव्हती. श्रोता आणि वक्ता, त्याला म्हणायचं संत आणि तो समाज. समाज आणि संतामध्ये फरक काय असतो? आमच्यामध्ये आणि संतांच्या मध्ये फरक कोणता असतो? आपण कवट कधी बघित असेल? कवट हत्तीच्या तोंडातून बाहेर पडलं, हत्तीच्या तोंडातून हत्तीनं आज खाल्लं कवट, तर ते दुसऱ्या दिवशी त्याच्या विष्ठेमधून जसंच्या तसं कवट बाहेर पडतं. ते धुतलं आणि आज पडलेलं कवट दोन्ही शेजारी शेजारी ठेवलं तर बाहेरून दिसायला दोन्ही कवट सारखेच दिसतात, दोन्ही कवट सारखेच दिसतात. पण फोडलं तर हत्तीच्या शरीरातून जे कवट बाहेर आलंय त्याच्या आतला सगळा गर हा संपलेला असतो, त्या प्रक्रियेतून तो संपलेला असतो. संतांच्या आयुष्यातला आतला सगळा गर संपलेला असतो. आणि आपलं जे कवट आहे ना ते हिरवंच असतं, मरेपर्यंत हिरवं असतं. हा आमच्यातला आणि त्यांच्यातला फरक असतो. आपलं कवट सगळं जिरून संपून जावं यासाठी संत आमच्या आयुष्यामध्ये येत असतात. समाजाचं घाण, समाजाची विकृती काढण्यासाठी येत असतात. मी आता पुन्हा मागाशी मूळच्या मुद्द्यावर येतो, विधी ते पाळीत. मी या लेकरांच्यासाठी बोलतो आहे, आत्ताच्या ज्या समाजामध्ये राहतो आहे आणि आपल्याला साधना करायची आहे, आपला विकास करायचा. संत ज्या अवस्थेला पोहोचले त्या अवस्थेपर्यंत पोहोचायचं. सेल्फीने रोज 40 आत्महत्या होत्यात मी असं सांगितलं. सायबर बुलिंग नावाचा एक प्रकार आहे. ह्या लेकरांना माहीत नाही, पण शहरामध्ये 8वी 9वी 10वीच्या मुलांचे व्हॉट्सअप ग्रुप आहेत.
त्या ग्रुपमध्ये एखाद्या मुलाचा एखादा वाईट गुण किंवा गुण शोधला जातो आणि त्याला दिवसभर त्याच्यावर चिडवलं जातं. या सायबर बुलिंगमध्ये जगभरामध्ये 250 ते 300 रोज आत्महत्या होत आहेत 8वी ते 10वीच्या मुलांची. आणि आता मी स्क्रीन टायमिंग आपल्याशी सांगतो आहे. आपल्याला जायचं आहे, संतांच्या वाटेनं जायचं आहे, आतून शुद्ध होत जायचं आहे, आतून पवित्र होत जायचं आहे. म्हणजे चित्त शुद्ध करायचं आणि चित्त शांत करायचं आहे. संत आमच्या आयुष्यामध्ये 2च गोष्टीसाठी येतात, एक चित्त शुद्ध करण्यासाठी आणि एक चित्त शांत करण्यासाठी. चित्त शुद्ध, कर्म आमचं चांगलं असेल तर चित्त शुद्ध होतं आणि आमची उपासना अखंड असेल तर आमचं चित्त शांत होतं. चित्त शुद्ध अधिक चित्त शांत बरोबर ज्ञान असं म्हटलं जातं. त्याच हृदयामध्ये ज्ञान प्रकट होतं आणि ज्ञानी होण्यासाठीच आमचा सगळ्यांचा जन्म आहे मानव जातीचा. आणि ज्ञान ज्यांना झालं आहे असं ते संत असतात. असं मी आता म्हटलं की आणखीन पुढच्या कोणकोणत्या गोष्टी आहेत. भारतातल्या या लेकरांच्या स्क्रीनिंग टाईम 15 ते 21 म्हणजे 15 ते 35 म्हणा, स्क्रीन टाईम आहे 15 ते 17 तासाचा आहे. त्याचं कारण आहे काय, जी वेब सिरीज नेटफ्लिक्स, मिनी टी व्ही नावाच्या ज्या वेब सिरीज आहेत टी व्हीवर, त्या वेब सिरीज 10-10, 12-12 तासाच्या आहेत. ही पोरं 12 ते 17 तास सलग वेब सिरीज बघतात. झोप उडून गेली आहे. मोबाईलमुळं 1916पर्यंत मुलांचं कॉन्सन्ट्रेशनचा पिरियड होता तो 40 सेकंदाचा होता. त्यावेळच्या सगळ्या टिकटॉकवरच्या रील्स बघा 40 सेकंदाच्या होत्या. आता 20 सेकंदाची रील्स येते आहे. म्हणजे मुलांचा एकाग्रतेचं टायमिंग 20 सेकंदवर आलं आहे. आणि आता मानसशास्त्रज्ञ असं म्हणत आहेत की एकदा तुम्ही मोबाईल बघितला स्क्रीन की 25 मिनटं तुमची एकाग्रता होत नाही. आणि सगळ्या सिद्धीचं कारण कोणतं असेल तर ती एकाग्रता आहे. आणि ती एकाग्रता नसेल तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये, आपल्या लेकरांच्या आयुष्यामध्ये, तर ती उद्ध्वस्त होणार आहे. टायमिंग आता जगभरामध्ये आता मोमेंट सुरू झाली की 17 वर्षाच्या आतल्या मुलांना नो स्क्रीन मुवमेंट म्हणून येते. विधी ते पाळी तर निषेधा ते काय, स्क्रीनच नाही. 17 वर्षाच्या आतल्या पोरांना स्क्रीनच द्यायचा नाही. आणि आता गंमत अशी आहे, त्या स्क्रीनमध्ये वेबसाईट हे बघणाऱ्या पोरांच्या आयुष्यामध्ये जी उद्ध्वस्तता येते आहे, म्हणजे जी विमनस्कता येते आहे, त्या विमनस्कतेनं किती टोक गाठलेलं असावं. माझं उदाहरण तुम्ही ऐकलेलं असेल. गेल्या वर्षीच्या फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये 10वीतलं पोरगं अभ्यास करत नाही आहे म्हणून आई थोबाडीत मारते, तर पोरगं उठतं आईने आईला ढकलून देत आहे. आई पाठीमागं भिंतीवर आदळते आणि तिचा मृत्यू होतो. आता हे 10वीतलं बाळ आपल्या आईचा खून पचवण्यासाठी पुढच्या गोष्टी करत आहे. ब्लेड घेत आहे, आईच्या मनगटावर ते ब्लेड चालवत आहे. आईचं हृदय बंद पडल्यामुळं मनगटातून रक्त यायला तयार नाही आहे. मग मुलगा विचार करतो की आईचा खून पचवायचा कसा, म्हणून आईची साडी काढता आहे, तिच्या गळ्याला बांधता आहे आणि तिचं दुसरं टोक फॅनला गुंडाळत आहे. त्याच दिवशी संध्याकाळी माझं तिथंच व्याख्यान होतं आणि त्या व्याख्यानाचे अध्यक्ष होते तिथले PI, आणि ते मला जाता जाता सांगत होते की साहेब, पट्ट्याला हात घातला, पोराला नुसती भीती दाखवली, तर पुढच्या क्षणाला पोरगं पोपटासारखं बोललं की मी आईचा खून कसा केला. पण ते पुढचं वाक्य सांगत होते की सर, पण त्या पोराचं पुढचं वाक्य खूप भयानक होतं. पोरगं नुसतं म्हटलं की आई ती बघू देत नव्हती मोबाईल, तर आईला संपवलं, पण बासुद्धा बघू देत नव्हता, मला बालासुद्धा एक दिवशी संपवायचं होतं. मी जी उदाहरणं आपल्यासाठी सांगतो आहे की आत्ताचा समाज आणि संत इथं 7 दिवस राहिल्यानंतर, मला माहीत नाही तुम्ही मोबाईल जमा केले की नाही केले. आता आमचं बालसंस्कार शिबिर सुरू झालं, मुरगुडचं संपलं. साधारणतः 70 मुली होत्या स्वयंसेवक. मी पहिली सूचना दिली होती की जे स्वयंसेवक येणार आहे त्या प्रत्येक स्वयंसेवकाचा मोबाईल जमा करा. 7 दिवस जो स्वयंसेवक मोबाईलला स्पर्श करणार नाही तिथं सुरू होईल त्याच्या आयुष्याची खऱ्या अर्थानं सुरुवात सुरू होईल. 7 दिवसाचा सुद्धा उपवास करता येत नाही आम्हाला. दुसरी गोष्ट मी आपल्याशी शेअर करतो की औरंगाबादला सिनियर कॉलेजचा इंग्लिशचा प्राध्यापक मुलगा 17 वर्ष, तोही सांगतो की बाळा मोबाईल नको वापरू. पोरगं ठरवतंय मग बापाला संपवायचं कसं, याच्यासाठी मोबाईलवरच्या क्राईम सिरियल्स बघता आणि ठरवतं की बापाला मारायचं कसं. आणि त्या दिवशी रात्री ज्या डंबेल्सनं घरामध्ये व्यायाम करताय त्या डंबेल्सनं डोक्यामध्ये वार, डोकं फोडतंय, ठिकऱ्या करतंय, बोट पोरावर खून चढतो आहे.
कवटीच्या ठिकऱ्या झाल्यानंतर सुद्धा पोरगं किचनमध्ये जात आहे, सुरी घेत आहे आणि बापाच्या अंगावर 82 वार करत आहे. वय वर्ष 17, बाप सिनियर कॉलेजचा प्राध्यापक. मी गोष्ट यासाठी सांगतो की समाज तुमच्या माझ्या अवतीभोवती कोणत्या प्रकारात. निर्भयाचं दिल्लीतलं बघा, बोरिवलीतलं एका त्या माझ्या लेकीचं बघा, 40 मुलं. आणि मग हे तुमच्या माझ्या अवतीभोवती घडत असताना आम्हाला या गोष्टीसाठी थांबवण्यासाठी 2च गोष्टी आहेत. एक, आम्ही स्वतः तयार होणं, आम्ही सज्जन होणं, आम्ही सौजन्यानं वागणं, आणि आमच्या भोवती जर तसं होत असेल तर त्याच्यावर प्रहार करणं. आम्हाला संत सांगतात की आम्हाला कोणासारखं म्हणायचं आहे, वसुदेव सुतम देवम, म्हणजे बापाचं नाव काढायचं आहे. कंस चानूर मर्दनम. आम्हाला अन्याय आणि अत्याचाराविषयी चीड असली पाहिजे. देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरु. म्हणजे आम्हाला आमचं आयुष्य, आमचं चरित्र असं घडवायचं आहे की जगाच्या बाजारामध्ये आम्ही काहीतरी पराक्रम करतो आहे आणि आमच्या पराक्रमाच्या गाथा आमच्या आईच्या कानावर जात्या आहेत आणि आमची आई थुई थुई उड्या मारते आहे की माझं लेकरू आहे, माझं लेकरू आहे, माझं लेकरू आहे. म्हणजे तिथंपर्यंत घेऊन जाण्यासाठी वाट दाखवणारा आम्हाला हवा. आणि वाट दाखवणारी हीच माणसं असतात की ज्यांना समाजाच्या या गोष्टीची चाहूल होते. संतांनाच का चाहूल होते की त्यांचं हृदय तेवढं संवेदनशील असतं. कारण माऊली असं म्हणतात, माऊलींच्या एका ओवीमध्ये खूप माऊली सांगतात की संतांचं हृदय किती संवेदनशील असतं. ते वाट कृपेची पुसतू, दिशाची स्नेहेची भरितू, जीवातळी अंतरितू आपुला जीव असं. मग ते वाट कृपेची पुसत असतात, जिकडं जाईल तिकडं. दिशा स्नेहानं भरत असतात, जीवातळी अंतरितू आपुला जीव. प्रसंगी दुसऱ्याच्या कल्याणासाठी आपल्या आयुष्याचा होम करत असतात. येशू ख्रिस्त रस्त्यानं निघाले की त्यांना एक अशी सिद्धी होती की एखाद्या रोग्यानं त्यांना हात लावला, त्याचा रोग बरा व्हायचा. बेनहर नावाची एक बारांगना की जवानीमध्ये वाईट या गोष्टी केल्यामुळे त्याचं शरीर सगळं नासलं होतं. त्या गावामध्ये येशू ख्रिस्त आले. बेनहरला वाटलं की माझं शरीर दुरुस्त व्हावं, मला प्रकृती मिळावी, म्हणून अंगावर चादर घेऊन त्या गर्दीमध्ये ती पोहोचली. येशू ख्रिस्तांना हात लावला. ते ज्या क्षणाला हात लावला त्या क्षणाला येशू ख्रिस्तांना असा झटका बसला. झटका बसल्यानंतर येशू ख्रिस्तांनी पाठीमागं बघितलं तर हिच्या अंगावरची चादर पडली आणि हिचं सगळं शरीर जे नासलं होतं, ज्याला दुर्गंधी येत होती, ते शरीर ठीक झालं. गावातल्या तथाकथित सज्जनाने बघितलं, अरे ही कशी काय दर्शनाला, ही कशी काय येऊ शकते, म्हणून त्या तथाकथित सज्जनांनी दगड उचलला आणि ते आता बेनहरला मारणार. तेवढ्यात येशू ख्रिस्त आपल्या अंगावरची चादर काढून त्या बेनहरच्या अंगावर टाकतात आणि मग ते असं म्हणतात, तिला जवळ घेऊन असं म्हणतात की ज्यानं मनानं सुद्धा व्यभिचार केला नाही त्यानं हिला दगड मारावा. जीवा तळी अंतरी तू आपुला जीव. म्हणजे संत इतक्या उच्च अवस्थेला असतात की त्यांच्या वाणीमध्ये इतकी ताकद आणि क्षमता असते की पुढच्याच्या आयुष्यामध्ये त्याच्या हृदयामध्ये असलेला विकल्प, घाणेरडा विकल्प संपवण्याची क्षमता त्यांच्या वाणीमध्ये, त्यांच्या जगण्यामध्ये, त्यांच्या आहारामध्ये असते. मी स्वामीजींचं चरित्र वाचत असताना किती क्षमता असते समाजातलं. म्हणजे जीवातळी अंथोरी तू आपला जीव. इतकी करुणा, इतकं प्रेम, इतकं सौंदर्य या संतांच्या आयुष्यामध्ये असतं की ते जिकडं जातील तितकं आपल्या प्रभावानं ते सगळ्यांना शांत आणि समाधानी करत असतात. ज्या मगाशी आणखीन आपल्याशी बोलत राहील, विधी ते पाळीत, निषेधा ते गाळीत. आत्ता तुमच्या माझ्या आयुष्याचा स्तर उंच करण्यासाठी संत आमच्या आयुष्यामध्ये येणं कशासाठी आवश्यकता आहे? ही जी विस्कटलेली घडी आहे व्यक्तीची, कुटुंबाची आणि समाजाची. व्यक्ती आहारानं बिघडला, विहारानं बिघडला, विचारानं बिघडला, उच्चारानं आणि आचारानं बिघडला. कुटुंब तर याच्यामध्ये कुठंच दिसत नाही. म्हणजे कुटुंबामध्ये आंतरिक विकास व्हावा. म्हणजे एक अबू बुखरीची एक गझल आहे, त्या गझलमध्ये असं म्हणतो की तुमच्या माझ्या घरामध्ये आत्ता काय चाललंय बघा. पंजोबाच्या कालावधीमध्ये आम्ही सुखी होतो. घरामध्ये भले 2 वेळेला चूल पेटत नव्हती, पण आम्ही एकमेकाशी प्रेमानं वागत होतो, सुखी होतो. आजोबाच्या कालावधीमध्ये आम्ही सुखी होतो. आत्ता आमच्या घरामध्ये सगळं साहित्य आहे. खाली कार्पेट आहे, वर झुमरं आहेत,
पण आम्ही सुखी आहोत का? आणि मग त्या बापाची खंत आहे. मी सगळ्या व्याख्यानाचा जो समारोप एका गोष्टीनं करतो आहे, जी खंत आहे संवेदनशील मनाची, की पुढच्या पिढीसाठी माणूस नावाच्या जातीनं एक जगण्याच्या लायकीचा समाज तयार करून मग मरायचं असतं. ही सगळी उठाठेव आहे ना. मी बघतोय तात्यांना 25 वर्ष बघतो आहे. लाखो पोरं या भूमिकेवर, या उच्चतम अवस्थेला, म्हणजे साधक होऊन जिथं संत पोहोचले तिथपर्यंत गेल्यानंतर त्यांच्या प्रभावानं त्यांचा भवताल सुखी व्हावा, एक एक विकासाचं बेट व्हावं, एक एक व्यक्ती म्हणजे एक विकासाचं बेट व्हावं, ते जिथं जातील तिथला भवताल त्यांनी सुखी करावा, यासाठी 25 वर्षाची खटपट आहे. आणि या खटपटीमधून एक चांगला समाज तयार व्हावा, चांगली कुटुंब संस्था तयार व्हावी, की ज्या कुटुंब संस्थेमध्ये मी आत्ता सांगितलं तशा प्रकारचे बाप असतील आणि त्या बापाने भविष्यातल्या पिढीसाठी जगण्याच्या लायकीचं एक वातावरण केलं असेल. भवताल कसा आहे? मी जी गझल कायम सांगत असतो ती गझल आपल्याशी शेअर करतो आणि शेवटची 2 उदाहरणं तरुणाईसाठी मी बोलतो. त्या गझलमध्ये तो शायर असं म्हणतोय की हे पोरांनो, आम्ही तुमच्या लायकीचा समाज तयार करायचं विसरलो. बाप पिढीनं पुढच्या पिढीला जगण्याच्या लायकीचा समाज तयार करून मग मरायचं असतं. पण पोरांनो, आम्ही नाही तयार करू शकतो. बापानं असं करायचं असतं की पुढची पिढी ज्या रस्त्यावरून जाईल त्या रस्त्यावर प्रकाशाची बीजे पेरायची असतात. पुढची पिढी ज्या रस्त्यावरून जाईल त्या रस्त्याच्या डाव्या उजव्या बाजूला सौख्याची रंगपंचमी तयार करायची असते. माणूस नावाच्या जातीनं मरायच्या अगोदर पुढच्या पिढीला जगण्याच्या लायकीचं वातावरण तयार करून मरायचं असतं. आणि जगण्याच्या लायकीचं वातावरण फक्त संत तयार करू शकतात. कारण आता आम्ही बघितलं आमच्या बाजूला जात, धर्म, पंथ ह्या वेगवेगळ्या पक्षाच्या IT सेल आहेत ना, आमचे मेंदू हायजॅक केलेत. भडकणारे आणि भडकवणारी तरुणाई आमच्या अवतीभोवती आली. माझ्या कोल्हापूरच्या एका माझ्या मित्राचा मुलगा कोल्हापूरच्या दंगलीमध्ये सापडला. 1 वर्ष झालं दंगलीमध्ये आहे तो, त्या जेलमध्ये आहे, बाहेर यायला तयार नाही आहे. त्या मुलाच्या आईवडिलांचा मला फोन आला होता की साहेब आम्ही मरतो. FY BScला असणारं पोरगं हातामध्ये दगड घेऊन कोणाला तरी मारायला दंगलीमध्ये पोहोचलं आणि त्याच्या वेळेला तुरुंगात गेलं. त्यावेळी ते आईवडील असं म्हणतात की आम्ही आईबाप होण्याच्या लायकीचे नाही राहिलो. आमचं पोरगं कोणाला तरी मारू शकतं हे आम्हाला पटतच नाही आहे, आम्ही आईबाप होण्याच्या लायकीचे नाही राहिलो. ज्यावेळेला ह्या सगळ्या अस्वस्थता तुमच्या माझ्या मनामध्ये येतात त्यावेळेला आपण बरोबर योग्य ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. कारण वाट दावी त्याच्या पुण्यानाही पार होती उपकार अगणित असं म्हटलं. म्हणजे आम्हाला जी पुढची पिढी तयार करायची आहे, संत आणि समाज म्हणून ही पोरं जी तयार करायची नाही, या पोरांच्या हातामध्ये आम्हाला पणत्या मशाली द्याव्या लागतात. त्या शापित चित्रपटातलं गीत आहे यशवंत दत्त आणि मधु कांबीकराचं. तो मधु कांबीकर आणि यशवंत दत्त असं म्हणतात की तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं, दिस जातील दिस येतील. ते घरकुलाचं वर्णन आहे. आणि शेवटच्या परिषदामध्ये तो यशवंत दत्त आपल्या बायकोला असं म्हणतो आहे मधु कांबीकरला की सोसल का तुझ्या माझ्या पोराला हे वजन सोसल. तुम्ही सगळेजण मनामध्ये विचार करा की तुमचा माझा भवताल तुमच्या माझ्या पोरांना जगण्याच्या लायकीचा केलाय का? आकाराची माणसं आहेत आम्ही, पण आत मात्र कोल्हे कुत्रे लांडगे आहेत. बोचकारतोय आम्ही एकमेकाला, फटकारतोय. क्षणभरामध्ये आमच्या हातामध्ये सूर्य येत आहेत. गेल्या 3000 वर्षामध्ये माणूस नावाच्या माणसानं धर्म आणि जातीच्या नावावर 1500 युद्ध केलीत. जेवढी युद्ध बाकीच्या युद्धानं गेली नाही तेवढे धर्माच्या लढाईमध्ये लाखो आणि करोडी माणसं गेली. संत आम्हाला धर्म नाही शिकवत, संत आम्हाला अध्यात्म शिकवतात. आतून विकास कसा करायचा शिकवतात. विधी ते पाळीत, निषेधा ते काळीत, आतून आमचा विकास कसा असा करावा असं शिकवतो. आत्ताच्या भरकटलेल्या सगळ्या व्यवस्थेमध्ये म्हणजे मी जर नसतो संत साहित्यामध्ये, मी जर ज्ञानेश्वरी गाथा वाचत नसतो तर कुठंपर्यंत पोहोचला असतो माझं मला कळत नाही. मी संत काय करतात आमच्या आयुष्यामध्ये, केवढा बदल करू शकतात त्याचं एक दृष्टांत देतो, समारोपाला येतो. मी 1993ला शिरोळमध्ये गटविकास अधिकारी होतो. साक्षरता चळवळ सुरू होती. आम्हाला प्रत्येकाला एक माणूस आवश्यक होताच, म्हणजे साक्षर करणं. माझ्या घरी एक 65-70 वर्षाची माने मावशी नावाची गावातली मावशी होती की ती सकाळी 7:30ला भांड्याला यायची, धुणी भांडी करायची आणि जायची. माझी रोजची दिनचर्या आंघोळ झाली की मी ज्ञानेश्वरी आणि गाथा वाचतो.
100 ओव्या, एक 10-12 अभंग. तिथंही मी ते वाचत होतो. त्या दिवशी एक दिवशी त्या मावशीनं मला विचारलं, साहेब काय वाचतं? मी म्हटलं ज्ञानेश्वरी वाचतो. ती म्हटली त्यानं काय होतं? आता तिला काय सांगायचं? मी म्हटलं पुण्य मिळतं. मला म्हटली एकटंच मिळवणार का? मी म्हटलं तुझी अडचण काय? ती म्हटली मला वाचायला येत नाही. 65 वर्ष अक्षरापासून दूर असलेल्या त्या मावशीला म्हटलं उद्यापासून ये, 7ला ये. आयतं गिराईक मला मिळालं साक्षर करण्याचं, गव्हर्नमेंटचं टार्गेट. दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता मावशी माझ्या घरात, 7 ते 7:30 अंकल्पी. बदली झाली माझी कराडला गटविकास अधिकारी म्हणून, मी विसरून गेलो. आणि 2.5 वर्षानंतर त्या मावशीचं मला पत्र आलं. 2.5 वर्षानंतर मावशीचं मला पत्र आलं. पेनातनं मुंगळं बाहेर पडावं तसं अक्षर, 2च वाक्य, साहेबा ज्ञानेश्वरी वाचून संपली, समारोपाच्या जेवणाला ये. काळी जपावं तसं ते पत्र जपलंय. संत काय करतात आमच्या आयुष्यामध्ये? संतच नाही, एक ज्ञानेश्वरी 850 वर्षापूर्वी लिहिलेला ग्रंथ 850 वर्षानंतर 65 वर्षापर्यंत निरक्षर असलेल्या स्त्रीला, मावशीला, जिच्या आयुष्यामध्ये संत काय आहे माहीत नाहीये, जिला या वाटेवर चालायचं कसं माहीत नाही, तिला फक्त एकदाच कळतं 65व्या वर्षी. आणि 3 वर्ष तिला ज्ञानेश्वरी संपायला लागतात. आणि संपल्यानंतर तिच्या आयुष्याच्या पुण्यपर्वाचा उत्सव करण्यासाठी ती इतकी आनंदानं भारावून जाते. हेच आमच्या आयुष्यामध्ये संत करत असतात. पण 65 वर्षाचा सगळा काळोख दूर करण्याचं काम तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये. आत्ता काळोख कोणता आहे? द्वेष, मत्सर, IT सेलमधून येणारे घाणेरडे तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये द्वेष निर्माण करणारे, तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये येणारे IT सेलमधले जे मेसेजेस आहेत, रोज 43,000 मेसेजेस इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअपवरून प्रत्येक पक्षाचे IT सेल आमच्या मेंदूमध्ये घालतात. आणि संत आम्हाला सांगतात की नाही, हे उधळून लाव, हे नाही आहे, हे बाह्य गोष्टी नाही आहेत आमच्या मनामध्ये घ्यायचं, आम्हाला विधायकतेनं जगायचं. आणि द लास्ट शेवटची 3 उदाहरणं आपल्याशी शेअर करतो. हे जो बाहेर भवताल आहे ना, आमचा संस्कार प्रतापी सोहळा. प्रताप या शब्दाचा अर्थ काय? बाहेर जे घाण झालेली आहे, म्हणजे जगभरामध्ये एक मोमेंट सुरू आहे की नो किड्स मुवमेंट, बाळच जन्माला नाही घालायचं. 2 कारणं आहेत की चंगळवादी जगायचं, आणि दुसरं कारण आहे की जग जगण्याच्या लायकीचं नाही आहे. पोराला जन्माला घालून काय करायचं? नरक निर्माण केला आहे आम्ही. मराठीतला एक प्रतिथयश अभिनेता आहे, त्यानं बाळ नाही जन्माला घातलं. तो म्हणतो, नो वर्ल्ड इज नॉट सो ब्युटिफुल, जग इतकं सुंदर नाही की मी माझ्या पोराला जन्माला घालू. 28 वर्षापूर्वी माझा एक मित्र लग्न झाल्यानंतर 8-10 वर्ष लेकरू नाही झालं, मी त्याला म्हटलं की राम्या का नाही पोरग जन्माला घालत, का नाही पोरगी जन्माला घालत, वंशाला दिवा ना काय का नाही घालत, ज्योती का नाही घालत. राम्या त्यावेळेला मला म्हणला होता, इंद्रिया शाना नको होऊ, तुला मला जगताना एवढा त्रास होतोय, तर तुझं माझं पोरग जगायच्या वयात येईल त्यावेळेला त्याला सोसतील का घाव, सोसतील घाव त्याला. पावला त्या लेकराच्या वाट्याला बेईमानी असेल, गद्दारी असेल, हरामखोरी असेल, सोसतील का घाव. 28 वर्ष झाली त्यानं बाळ नाही जन्माला घातलं. मी आता तडफोडतोय. मी एक मुलगा आणि मुलगी जन्माला घातली की त्या जगामध्ये की जे नरकासारखं आहे, पावलाला टोकदार आहे, कधी जातीच्या नावानं, कधी धर्माच्या नावानं, कधी हिंसा, कधी घृणा, कधी भावकी, कधी गावकी. शांतच व्हायला तयार नाही. मुक्ताई, माझी मुक्ताई ताटी उघडताना ज्ञानोबरायांना असं सांगते आहे की जगी व्हावे वन्नी. अरे दादा, जग कायम पेटलेलंच आहे रे. तुझा माझा जन्म आहे ना, ह्या पेटलेल्या जगावर पाणी टाकण्यासाठी आहे. 5 वर्षाची मुक्ताई तुमच्या माझ्या घरात आणि 7 वर्षाचा ज्ञानोबा तुमच्या माझ्या घरात. भवताल जो पेटलेला आहे, तो पेटलेल्या जगावर आपल्या अस्तित्वानं, आपल्या जगण्यानं आणि आपल्या सामर्थ्यानं पाणी टाकणारा. की जसं मागाशी म्हटलं, ती मधु कांबीकर आपल्या तो म्हणतो आहे यशवंत दत्त की तुझं माझ्या पोटी जन्माला आलेलं पोरग, त्याला सोसतील घाव, हे बेईमानीचे, हे गद्दारीचे, हे हरामखोरीचे घाव सोसतील. त्यावेळी ती मधु कांबीकर असं म्हणते की अरे हिवल्याशा पनतीचा हिवलाचा उजेड, एवढ्या पंथीचा एवढा उजेड आहे, पण तो अख्खं दांधार नाहीसा करील. तुझ्या माझ्या पोटी जन्माला आलेलं पोरग हे पणती आहे, जगाचा अंधार नाहीसा करण्यासाठी जन्माला आलेला आहे.
उगच नाही ज्ञानेश्वर नावाच्या चित्रपटाचं समारोपाचं गाणं ज्योत से ज्योत जगाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो. संतांचं जगणं हे प्रेमासाठी आहे आणि अखंड जग प्रेमानं भारावून टाकण्यासाठी आहे. दुसरा संतांचं येणं आमच्या आयुष्यामध्ये किंवा जगामध्ये येण्यामध्ये दुसरा कोणताच उद्देश नाही. आणि दुसरी कोणती गोष्ट असेल तर जगातलं दुरीत आणि पाप संपवण्यासाठी. हा भवताल आणि आमच्या भोवतीचा त्या सगळ्या भवतालासाठी आम्ही सगळेजण जबाबदार आहोत. मी एक वाक्य पुढचं उच्चारतो आहे. एखाद्या झाडाचं पिकलेलं पान जर गळून पडायचं असेल तर त्याला अख्ख्या झाडाची मूक परवानगी लागते. आय रिपीट, एखाद्या झाडाचं पिकलेलं पान जर गळून पडायचं असेल तर अख्ख्या झाडाची मूक परवानगी लागते त्याला. आपल्या भोवती जो नरक तयार केला ना, त्या नरकाला आम्ही सगळ्यांनी मूक परवानगी दिली आहे. आम्हाला दिसत असून आम्ही बोलत नाही, आम्हाला कानाला ऐकू येत असून आम्ही कानाला ऐकू येत नाही. प्रवाहाबरोबर वाहणारा मासा हा मेलेला मासा असतो आणि प्रवाहाच्या विरुद्ध पोहणारा मासा हा जिवंत मासा असतो. आपण कुठल्या प्रकारचे आहोत ते ठरवावं लागतं. आणि दुसरी गोष्ट, संत म्हणून आम्ही आत्ताच्या जगामध्ये ज्याला प्रखरतेनं संस्कार प्रतापी सोहळ्यामध्ये काम करायचं आहे, बाजूच्या विकृतीवर तुटून पडत असताना त्याला कुठंपर्यंत पोहोचावं लागेल, तो समाज संतांना जिथंपर्यंत पोहोचवायचा आहे तिथंपर्यंत पोहोचवायचा असेल तर त्या जिगरबाज तरुणाला कोणती कामगिरी करावी लागेल. आपण कधी जंगलात गेला, जंगलाचा जर अभ्यास केला, ॲनिमल चॅनलवर एक कधी दृश्य बघितलं असेल, वाघाचा किंवा सिंहाची चाहूल लागली, पहिल्यांदा लागते ते चितळाला लागते, काळविटाला लागते. वाघ किंवा सिंह जवळ आलाय ते कळतं कुणाला? चितळ किंवा काळविटाला कळतं. वाघ सिंह जवळ आला, त्याची चाहूल लागली की ते काळवीट खूप जोरात आणि वेगळ्या पद्धतीनं ओरडतं. त्याचा आवाज वेगळा होतो, भयभीत झालेला असतो आणि तो ओरडतो, जोरात ओरडतो. यासाठी ओरडतो की आजूबाजूचे जेवढे पशुपक्षी आहेत त्यांना तो जागा करतो. निघा निघा, इथून निघा, संकट आलंय, इथून निघा, संकट आलंय. चितळ ओरडण्यानं अवघे पशुपक्षी जागे होतात आणि आपली जागा सोडून त्या वाघ सिंहाच्या जवळपासून दूर निघून जातात. अरे यार माझ्या तरुण मित्रांनो, पण ते चितळ आहे ना, ते चितळाची भूमिका लक्षात घ्या की ते चितळ ज्या वेळेला इतरांना जागा करून बाहेर पाठवून देतं त्यावेळेला ते चितळ स्वतःवर संकट ओढून घेतं आणि त्या वाघाला सांगतं की मी इथं आहे. त्याच्या स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देतं, कारण मी मरायला तयार आहे, पण तुम्ही दूर जावा, तुम्ही पळून जावा. संकट स्वतःच्या अंगावर झेलून घेऊन अवघा समाज सुखी करण्यासाठी जो धावतो त्याला संस्कार प्रतापी सोहळ्याचा तरुण असं म्हटलं जातं. आणि ती भूमिका आपल्याला बजवावी लागणार आहे. आम्हाला काळविटाचं काम करावं लागणार आहे, आम्हाला जागल्याचं काम करावं लागणार आहे. जो भवतालाने आमच्या भोवती जो विटलेला आहे, जिथं वाईट गोष्ट चालली आहे तिथं उभं राहावं लागणार आहे चितळाप्रमाणे. वाघ अंगावर आला तर त्याला घावं लागणार आहे, ती भूमिका. आणि द लास्ट, संतत्व असलेले त्या घरामधलं लेकरू, पुढचं लेकरू कसं असताना ते काय पेरत असतं समाजामध्ये. लास्ट 5:30ला बरोबर संपवते, शेवटची 3-4 मिनटं. संत असल्या निर्माण काय करायचं, समाजामध्ये निर्माण काय करायचं आणि आपली लेकरं कोणत्या प्रकारची असली पाहिजे. समुद्राचा काठ आहे, मुलं खेळत आहेत, बहीण भाऊ आहेत, 8 वर्षाचा 6 वर्षाचा. खेळता खेळता काही शिंपले जमा करत आहेत, आपल्या खिशामध्ये ठेवत आहेत. ही मुलं घराकडे निघाली आहेत. जात असताना ते बीचच्या बाहेर एक खेळण्याचं दुकान आहे. पोरगी अडखळते, ती 6 वर्षाची, खेळण्याच्या दुकानामध्ये थांबते आणि एका बाहुलीकडे बघत राहते. हात निसटून पुढे गेलेला भाऊ पाठीमागे येतो आणि बहिणीला शोधतो. तर बहीण जिथं बघते आहे तो बघतो आहे, तर बहीण एका बाहुलीला बघते आहे. तो भाऊ एकदा बाहुलीकडे बघतो, एका बहिणीकडे बघतो, एकदा बहिणीकडे बघतो आणि बहिणीला विचारतो, तुला ती पाहिजे का, बाहुली पाहिजे का? ती म्हणते हो. बालसुलभ भावना. तो भाऊ एखाद्या जबाबदार भावासारखा जातो, ती बाहुली उचलतो आणि ती देतो, बहिणीच्या हातात देतो. आणि तो आता काउंटरकडे जातो. काउंटरकडे गेल्यानंतर त्या दुकानदाराला विचारतो की किती. त्याच्या घरात पैसा नाही, दमडी नाही, याला पैसा म्हणजे काय माहीतच नाही, त्याला चिल्लर माहीत नाही, नोट माहीत नाही, पण उभा राहिले काउंटरच्या पुढे जाऊन म्हणजे किती. दुकानदार आहे तो संस्कार प्रतापी सोहळ्यातून आलेला आहे, त्याला माहीत आहे समाज काय. ती म्हणते तुझ्याकडे किती आहे.
ती खिशातनं असं काढतंय सगळं शिंपलं आणि त्याच्या टेबलवर ठेवतो. दुकानदार पण नोटा मोजल्यासारखं ती शिंपले मोजते, कारण संस्कार प्रतापी सोहळ्यातलं आहे, ते असं मोजते. ती म्हणते का कमी आहेत का दुकानदार? ते म्हणते नाही. त्यातलं 5-6 शिंपले घेते, ठेवते ड्रॉवरमध्ये, उरलेलं देते त्याला, जा म्हणतो. ते बाहेर येते, बहिणीच्या खांद्यावर हात टाकते, घराकडे निघून जातं. ती कामगार आहे ना, तो समाज आहे. आपण तिच्या दुकानातलं कामगार आहे ना, ते समाज आहे. तो दुकानदार आहे ना, तो संत आहे. ते कामगार आहे ना, ते आम्ही आहे. भुसकाट, स्वार्थी, संकुचित, लबाड, खोटे, ही ज्याला लागू पडतात विशेषण ते कामगार म्हणते मालकाला. मालक काय दिवाळ काढायचा आहे का? की म्हणते का अहो एवढी महागाईची मोलाची बाहुली फुकाट देऊन टाकली. आता जे उत्तर सांगतो आहे तो दुकानदार, ती संतत्वाची भूमिका आहे. ती इथं सभागृहात असलेल्या प्रत्येकाची भूमिका तयार होईल, त्यावेळी पुढच्या पिढीमध्ये ते उतरेल. तो दुकानदार असं म्हणतो, अरे येड्या, त्याला पैसे काय आहेत त्याला माहीत नाही अजून, त्याला नोटा काय आहेत त्याला माहीत नाही अजून, त्याला नाणी काय आहेत माहीत नाही अजून. ते पोरगं मोठं होईल, त्याला नोटांची, त्याला नाण्याची किंमत कळेल आणि त्याला बाहुली समोर दिसेल. आणि मग त्याच्या लक्षात येईल की माझ्या बहिणीच्या चेहऱ्यावर सुख बघण्यासाठी एका दुकानदारानं ही बाहुली माझ्या बहिणीसाठी मोफत दिली होती. ज्या दिवशी त्याला कळेल की माझ्या बहिणीच्या सुखासाठी दुकानदारानं अनमोल मोलाची बाहुली दिली, त्या क्षणाला त्याचा चांगुलपणावर विश्वास बसेल आणि जगभरामध्ये तो चांगुलपणा पेरत राहील. अजून जग चांगला आहे, अजून जग चांगला आहे, त्याच्यावर विश्वास बसेल. संस्कार प्रतापी सोहळा याच्यासाठी तुम्ही आम्ही सगळेजण चांगले आहोत. एक चांगुलपणाची लस घेऊन समाजामध्ये उतरायचं आहे. संतत्व काय असतं ते आपल्या जगण्या वागण्यातून दाखवायचं आहे. ज्या जगण्यामध्ये विशालता आहे, व्यापकता आहे, उदात्तता आहे, असीमता आहे, विराट असं जगणं आहे, ज्याच्यामध्ये अजिबात स्वार्थ नाही, संकुचितपणा नाही, लबाडी नाही, हेकेखोरपणा नाही. ज्याचं ब्रीद वाक्य आहे अवघाची संसार, ज्याचं ब्रीद वाक्य आहे ज्ञानदीप लावू जगी नाचू कीर्तनाचे रंग. संतांची ब्रीद वाक्य बघा ना, ज्ञानदीप लावू जगी नाचू कीर्तनाचे रंग. अवघाची संसार सुखाचा करीन 16 वर्षाचं बाळ म्हणताय, आणि आपलं ब्रीद वाक्य अवघाची संसार एकट्याचाच करीन बाकीच्यांची वाटच लावीन. हा म्हणजे समाज. आणि संतत्व ज्या अवघाची संसार सुखाचा करीन. स्वामी विवेकानंदांचं ब्रीद वाक्य आत्मनो मोक्षार्थ जगाधितायच. मी स्वतः आत्मस्वरूपापर्यंत पोहोचणारच, पण जगामध्ये जे दुःख आहे, दरिद्री नारायण देव भव, रुग्ण नारायण देव भव, अवघ्या जगाचं मी दुःख हलकं करणार आहे. या ब्रीद वाक्यानं अत्तदीप भव तथागत बुद्धांचं ब्रीद वाक्य आहे. जगामध्ये प्रत्येकाच्या आतला दिवा प्रज्वलित करण्यासाठी मी जन्माला आलो. तुमच्या माझ्या आतमध्ये दिवा जर प्रज्वलित झाला, आम्ही संतत्वापर्यंत पोहोचलो सगळेजण, तर अवघड जग सुखी होईल. संत या शब्दाचा अर्थ की मानवतेची परिसीमा ज्या 3.5 हाताच्या देहानं गाठली तो संत, तिथंपर्यंत पोहोचणं. अखंड पॉझिटिव्हिटी, 100% पॉझिटिव्हिटी. जे कृष्णमूर्ती संतांना असं म्हणतात की इट इज द हायेस्ट लेवल ऑफ अंडरस्टँडिंग अँड डीपेस्ट लेवल ऑफ कॉन्शियसनेस. ज्याची समज अत्यंत परिपक्व झालेली आहे असा माणूस. पिकलिया सेंद कडूपण गेले. सेंदाड हिरवं असतं ते कडू असतं आणि म्हणून ते दुःखी असतं, पण सेंदाड पिकलं की ते मऊ होतं, ते गोड होतं, त्याचा रंग बदलतो आणि त्याचा सुगंध येतो. आपण सगळे मॅच्युअर परिपक्व होऊया, संतत्वाला पोहोचूया आणि अवघड जग आनंदानं आपल्या अस्तित्वानं भारावून टाकूया. ही प्रार्थना 3-4 वेळेला विक्षेप आले तरी पण तुम्ही दमला नाही, ऐकतच राहिला. कदाचित तात्यांची शिस्त आणि धास्ती असेल, माझ्या बोलण्याची तेवढी ताकद आणि क्षमता नव्हती. तुमच्या या शिस्तीला माझ्या मनापासून नमस्कार. रामकृष्ण हरी.